आठवतंय का कुणाला? आपण फंक्शन्स बघितले होते का मॅग्नेशियमचे? हो मॅडम. आरडी अलाउन्सेस, डेली अलाउन्सेस बघितले होते आपण. दैनिक आवश्यकता किती आहे? नाही, फक्त कार्य झाली होती, गुणधर्म आणि हा. कार्य. आता मॅग्नेशियमचे आपल्याला काय बघायचे की डेली दैनिक आवश्यकता काय आहे आपल्याला पाहिजे सगळ्यांना. तर अं, सगळेच मॅग्नेशियम काय आपलं शोषलं जात नाही, तर ते बऱ्यापैकी मलाद्वारे बाहेर फेकलं जातं. तर पचन झालेल्या मॅग्नेशियम पैकी काही मलाद्वारे फेकलं जातं, काही मूत्रभागाद्वारे फेकलं म्हणजे मूत्राद्वारे फेकलं जातं. तर साधारणतः रक्तामध्ये प्रत्येक 100 मिली रक्तामध्ये 2 ते 3 मिलीग्रॅम इतकं मॅग्नेशियम आपल्या ब्लडमध्ये असतंच बऱ्यापैकी. हम्म तर म्हणजे साधारणतः आपल्याला 12 वर्षापर्यंत म्हणजे जन्मापासून 12 वर्षापर्यंत आपल्याला रोज 100 ते 150 मिलीग्रॅम इतकं काय लागतं? मॅग्नेशियम लागतं. म्हणजे जन्मलेल्या बाळापासून ते 12 वर्षांच्या मुलापर्यंत साधारणतः आपल्याला डेली 100 ते 150 मिलीग्रॅम इतकं मॅग्नेशियम लागतं. आणि आपल्या अडोलसंट आणि म्हणजे किशोरावस्था आणि प्रौढावस्थेमध्ये अनुक्रमे 200 मिलीग्रॅम ते 350 मिलीग्रॅम इतकी आवश्यकता असते. म्हणजे तुमचं वर्क काय आहे, तुमचं बैठं वर्क आहे का, तुम्ही काय काम करताय, त्या सगळ्या गोष्टीवर तिथे अवलंबून असते. आणि साधारणतः प्रामुख्याने जे मेनोपॉझल एज मधल्या स्त्री आहेत त्यांना मॅग्नेशियमची सगळ्यात जास्त 300 मिलीग्रॅम इतके मॅग्नेशियम मिळणं जरुरी असतं. म्हणजे स्तनदामाता असेल, लॅक्टेटिंग पिरियड मध्ये असेल किंवा मेनोपॉझल एज मधील वुमन, प्रौढ स्त्री जी असते त्या सगळ्यांना 300 मिलीग्रॅम इतकं मॅग्नेशियम डेली लागतंच. आता मॅग्नेशियम आपल्याला कशा कशातून मिळतं? तर सगळंच अन्न सगळ्याच अन्नपदार्थामध्ये थोड्या प्रमाणात मॅग्नेशियम असतं. हा तर हिरव्या पाल्यामधील जो क्लोरोफिल नावाचा घटक आहे, आपण जे काही पालेभाज्या खातो त्यांना हिरवा रंग का असतो? तर त्याच्यामध्ये क्लोरोफिल असतं म्हणून. तर त्या क्लोरोफिल मध्ये जो घटक आहे त्याचा त्याच्यामध्ये पण थोड्या प्रमाणात असतं. सुकामेवा, तृणधान्य, डाळी, हा फळे, तेलबिया आणि प्राणिज पदार्थामध्ये पण काय असतं? प्रामुख्याने मॅग्नेशियम असतं. तर आता साधारणतः सगळ्यात जास्त मॅग्नेशियम कशामध्ये असतं? तर आपण जी विड्याची पानं खातो, पान खातो ना, तांबूल. हम्म तर आयुर्वेदिक तांबूल तयार करून लोक विकतात. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी पडतात. बडीशेप असते. त्याच्यानंतर ते हे चुना वापरतात, कात असतो, गुलकंद असतो, ज्येष्ठ मध पण वापरतात काही जण अजून गोडसरपणा यावं म्हणून. तसं ती विड्याची पानं जी असतात त्याच्यामध्ये 100 ग्रॅम विड्याच्या पानामध्ये साधारणतः 447 इतकं मिलीग्रॅम मॅग्नेशियम असतं. बदामामध्ये 100 मिलीग्रॅम मध्ये 373 मिलीग्रॅम इतकं मॅग्नेशियम असतं. काजूमध्ये 349 मिलीग्रॅम. नंतर त्याच्यानंतर म्हणजे हे जास्त प्रमाणात असतील. मटकीमध्ये 225 मिलीग्रॅम. केळ आपण जे खातो त्याच्यामध्ये 41 मिलीग्रॅम इतकं, 100 ग्रॅम केळामध्ये 41 मिलीग्रॅम इतकं मॅग्नेशियम असतं. आंब्यामध्ये 100 ग्रॅम आंब्यामध्ये 270 मिलीग्रॅम इतका मॅग्नेशियम असतं. नंतर सोयाबीनमध्ये 238. काळे सोयाबीन, पांढरे नाहीत. तर जे काळे सोयाबीन असतात त्याच्यामध्ये 100 ग्रॅम काळ्या सोयाबीनमध्ये 238 इतकं मिलीग्रॅम इतकं मॅग्नेशियम असतं. ज्वारीमध्ये 100 ग्रॅम ज्वारीमध्ये 171 मिलीग्रॅम इतकं मॅग्नेशियम असतं. राजमा आपण जो खातो त्याच्यामध्ये 100 ग्रॅम राजम्यामध्ये 184 मिलीग्रॅम इतकं मॅग्नेशियम आपल्याला सापडतं. तर आता प्रामुख्याने मॅग्नेशियमचे आपल्याला अभाव झाला असता काय काय लक्षणे दिसतात? तर शक्यतो होत नाही, कारण बऱ्यापैकी सगळ्या पदार्थामध्ये मॅग्नेशियम असतं. पण तुम्हाला जुलाब झाले किंवा इतर क्षारांचा अभाव असेल तर मॅग्नेशियमचा पण अभाव होतो, कारण बऱ्याच गोष्टी एकमेकावरती अवलंबून असतात. तर दारूचे व्यसन आहे, तुम्हाला डायबिटीस आहे, आतड्याची तुमची म्हणजे शोषण शक्ती कमी आहे, किंवा तुम्हाला डिसेंट्री, अतिसार, हगवण ह्या गोष्टी झाल्या असतील तर तुम्हाला मॅग्नेशियमचा अभाव निर्माण होतो. आणि समजा मॅग्नेशियमचा जर दीर्घकालीन अभाव झाला तर त्याच्यामुळे कॅल्शियम आणि पोटॅशियमची पण कमतरता आपोआपच निर्माण होते आणि मूत्रपिंडामध्ये मुतखडे होण्याचं प्रमाण वाढतं.
हातापायांना वात येतो. हं? रक्तवाहिन्या कडक होतात. म्हणजे इलॅस्टिसिटी, लवचिकता रक्तवाहिन्यांची कमी होते. अपस्माराचे झटके येतात. इपिलिप्सी तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये ज्यांना पोस्ट इपिलिप्टिक म्हणजे ज्यांना डिलिव्हरीमध्ये काय होतं की झटके येतात, म्हणजे डिलिव्हरी आफ्टर डिलिव्हरी काय कायना इपिलिप्टिकस मध्ये जातात बायका, किंवा प्रेग्नन्सीमध्येच काय कायना कन्व्हल्जन येतात, तर त्यावेळेस त्यांना मॅग्नेशियम दिलं जातं. तर तर पोस्ट म्हणजे पोस्ट प्रेग्नन्सी किंवा त्याला आपलं कन्व्हल्जन येतं म्हणतात आपण त्यावेळेस, किंवा डिलिव्हरीच्या वेळेस काय काय बायकांचं हायपरटेन्शन झालेलं असतं बघा प्रेग्नन्सीमध्ये, तर त्या बायकांना झटके येण्याची शक्यता किंवा इपिलिप्सी होण्याची शक्यता दाट असते. मग त्यांना जर त्याच्यामध्ये इपिलिप्सी आली तर त्याच्यामध्ये त्यांना मॅग्नेशियम दिलं जातं, मग त्याच्यामुळे त्यांची इपिलिप्सी स्टॉप होते किंवा थांबते. आता मॅग्नेशियम हा मानसिक स्वास्थ्यासाठी पण खूप मोठा घटक आहे. त्यामुळे चिडचिडापणा जर ते कमी पडलं तर चिडचिड्या प्रमाण येणं किंवा प्रथिनांचं प्रमाण कमी होणं, कारण प्रथिनांचं पचन नीट होत नाही, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडणं आणि काही जणांमध्ये उच्च रक्तदाब, ह्या पण गोष्टी मॅग्नेशियम कमी झाल्यावरती आढळून येतात. आता हे मॅग्नेशियमचं झालं. कळलं का तुम्हाला? दीर्घकालीन अभाव असेल तर कॅल्शियम आणि पोटॅशियम पण आपल्याला डेफिशियन्सी निर्माण होते. मूत्रपिंड आपलं खराब होऊ शकतं, त्याच्यामध्ये मुतखडे होऊ शकतात, हातापायांना वात येतो म्हणजे क्रॅम्प्स येऊ शकतात, किंवा हे कमी होतं किंवा पेन होतं जास्त, जॉईंट पेन. वातामध्ये वेदना हे सगळ्यात महत्वाचं लक्षण असतं आपल्याला. रक्तवाहिन्यांना इलॅस्टिसिटी कमी होते, त्या कडक होतात. इलॅस्टिसिटी कमी झाली की आपोआपच हायपरटेन्शन होण्याचे चान्सेस वाढतात, अपस्माराचे झटके येऊ शकतात, चिडचिडापणा येतो, प्रथिनांचं योग्य प्रकारे पचन होत नाही, आणि काही जणांमध्ये उच्च रक्तदाबाचा त्रास आपल्याला दिसून येतो. प्रामुख्याने म्हणजे मॅग्नेशियम डेफिशियन्सी होऊ नये, पण होतच नाही शक्यतो, पण जर झाली तर आपण ह्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजेत. काही जणांना जेवणानंतर चहा प्यायची सवय असते लगेचच, तर चहा पिण्यामुळे पण काय होतं की बऱ्याच न्यूट्रिशनल घटकांचे ऍब्झॉर्प्शन नीट होत नाही चहा कॉफी पिलं तर. खूप प्रमाणामध्ये चहा कॉफीचं प्रमाण असेल तर बऱ्यापैकी न्यूट्रिटिव्ह गोष्टी ऍब्झॉर्ब होत नाहीत, म्हणून जेवणाच्या नंतर चहा शक्यतो कमीत कमी 1 तासाचं किंवा 2 तासाचं अंतर ठेवून प्यावं, कारण डायजेशन जर झालं व्यवस्थित तर मग मग चहा पिला तर चालतं. त्याच्या आधी चहा पिला तर ते म्हणजे न्यूट्रिशन ऑब्झर्व करायला प्रॉब्लेम करतात. आता पुढचा आपण धातू बघणार आहोत गंधक, सल्फर बघणार आहोत. तर गंधक मध्ये प्रामुख्याने आपल्याला आता ऍक्च्युली सल्फर मला फार काही येईल असं वाटत नाही, तरी पण आपण एकदा बघू, कारण आयर्नचं पुढचं महत्वाचं आपल्याला लोह आहे आयर्न, तो पण महत्वाचा आहे, तो मुख्य घटकात येत नाही तरी पण तो महत्वाचा आहे. तर आता गंधक मध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहोत, केस त्वचा चमकदार करण्यासाठी गंधकाचा उपयोग होतो. आपली त्वचा आणि केस हे चमकदार करण्यासाठी सल्फरचा किंवा गंधकाचा जास्त उपयोग होतो. तर गंधक हा प्रथिनांचाच एक घटक आहे. किंवा आपण जे प्रथिनं बघितली होती त्यातलं मिथोनिन आणि सिस्टीन या 2 नत्राम्लामध्ये गंधक काय असतं, सर्वात मोठ्या जास्त प्रमाणामध्ये असतं. लक्षात आलं का? मिथोनिन आणि सिस्टीन हे जो आपण प्रथिने बघितली होती त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्याला गंधक आढळून येतं. तर प्रथिनांमध्ये साधारणतः काय असतं, 1% गंधक असतं. आपल्या टोटल शरीरामध्ये, सगळ्या अख्ख्या शरीरामध्ये 175 ग्रॅम इतकं गंधक आपल्याला सापडतं. मग ते कुठं कुठं स्प्रेड झालेलं असतं, तर आपल्या रक्तामध्ये असतं, नखामध्ये असतं, केसांमध्ये असतं, पेशींमध्ये असतं, आणि आपल्या लाळेमध्ये, इव्हन आपलं बाईल जे सिक्रेट होतं लिव्हर मधून त्या पित्तरसामध्ये, आणि इन्शुलिन मध्ये पण गंधक असतं, जे पॅनक्रियाज मधनं आपला इन्शुलिन किंवा आपला हार्मोन स्त्रवतो त्याच्यामध्ये पण प्रामुख्याने आपल्याला काय आढळून येतं, हे गंधक आढळून येतं. आता गुणधर्म काय आहेत गंधकाचे, तर गंधक हा कसा धातू आहे, तर पिवळट धातू आहे. त्याच्यानंतर प्रामुख्याने कसा असतो तो तो मुक्त नसतो, तर तो पण एकदम रिॲक्टिव्ह असतो, तो सगळ्या कुठल्या ना कुठल्या पदार्थासोबत एकत्रीकरणामध्ये आढळतो. तर आता गंधकाची कार्य काय आहेत बघायचे, फंक्शन्स काय आहेत आपल्याला प्रामुख्याने, तर म्हणजे हा बघितलं तुम्हाला, फिक्कट आहे, पिवळा आहे, धातू आहे, आणि तो मुक्त स्वरूपात आढळत नाही, तो कोणाच्या ना कोणाच्या कॉम्बिनेशन मध्ये किंवा
इतर पदार्थांसोबत संयुक्त अवस्थेमध्ये तो आपल्याला आढळतो. तर आता फंक्शन्स मध्ये काय बघायचं आपल्याला, तर प्रामुख्याने सांगितल्याप्रमाणे त्वचा आपली साफ, निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी, आपली केस, नखांची वाढ व त्यांना चमक येण्यासाठी गंधकाची आवश्यकता असतात. आता केसामध्ये जे आपले केराटिन किंवा प्रथिन सापडतं, केराटिन नावाचं किंवा तर त्याच्या त्वचेच्या रंगकणामध्ये गंधक असतं. आलं का? केसामध्ये जी प्रथिनं असतात त्याच्यामध्ये आपल्याला गंधकाचे त्या रंगकणात गंधक असतं. प्रथिने कर्बोदकेंच्या पचन शोषणासाठी पण मदत करतं. जीवनसत्व ब च्या समूहाने यकृतामध्ये जे काही पित्तरस आहे किंवा बाईल सिक्रेशन म्हणतो आपण त्याला, त्या स्रवण्याला मदत करतं. शरीरातील टाकाऊ विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी पण काय करतं, सल्फर आपल्याला, गंधक आपल्याला मदत करतं. आणि प्राणी द्विभवनाच्या क्रियेसाठी पण आपल्याला गंधक आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. तर आता आहारामध्ये दैनिक आपण जी काही प्रथिनं घेतो तर ती प्रथिनामध्ये भरपूर गंधक असतं, म्हणजे स्वतंत्र घ्यायची काय आपल्याला गरज आढळत नाही. परंतु गंधक हा काय प्रथिनांचाच एक प्रामुख्याने घटक आहे. तर मग जेवढी प्रथिनं आपल्या अन्नामध्ये जास्त असतील तेवढं सल्फर आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मिळतं. म्हणजे डाळी म्हणा, कडधान्य म्हणा, अंडी म्हणा, मांस म्हणा, पालेभाज्या म्हणा, या सगळ्यामधून काय होतं, आपल्याला गंधक मिळतं. तर आता कशा कशामध्ये म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की सगळे प्रथिनांचे पदार्थ आहेत. डाळी आली, कडधान्य आले, अंडी आले, मांस आले, पनीर मध्ये आलं, आपण जे दूध फाटवतो ते दुधाच्या पाण्यामध्ये जे व्हे प्रोटीन आहे त्याच्यामध्ये गंधक येणार. परत सोयाबीनचे ते तोफू किंवा सोयाबीन ह्याच्यामध्ये पण गंधक आपल्याला आढळणार, कारण हे प्रथिनांचे मोठ्या प्रमाणामध्ये काय सोर्सेस आहेत. मग आता प्रामुख्याने आपल्याला लक्षात घ्या की आपण जे तुरीच्या शेंगा खातो ओल्या, आता ह्या सीझन मध्ये तुरीच्या ओल्या शेंगा येतात. तर त्या ओल्या शेंगा जर 100 ग्रॅम तुरीच्या शेंगा घेतल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला 494 म्हणजे जवळजवळ 500 मिलीग्रॅम इतकं आपल्याला काय आढळतं, सल्फर आढळतं. त्याच्यानंतर आपल्याला प्रामुख्याने 200 फ्लॉवर जो खातो आपण त्या फ्लॉवर मध्ये 231, 100 ग्रॅम फ्लॉवर मध्ये 231 मिलीग्रॅम इतकं आपल्याला आढळतं सल्फर. मूग डाळीमध्ये 100 ग्रॅम मूग डाळीमध्ये 214 मिलीग्रॅम इतकं आपल्याला आढळतं. नंतर बाजरीमध्ये आणि नाचणीमध्ये, बाजरीमध्ये 147 मिलीग्रॅम आणि नाचणीमध्ये 160 मिलीग्रॅम. आपण जे मेथी खातो, मेथी, त्या मेथीमध्ये साधारणतः 167, 100 ग्रॅम मेथीमध्ये 167 मिलीग्रॅम इतकं आपल्याला काय असतं, सल्फर आढळून येतं. सल्फर जर कमी असेल तर आपल्या नखांच्या आणि केसांच्या वाढीवरती प्रतिकूल परिणाम होतो प्रामुख्याने. नख आणि केस यांच्या वाढीवरती काय होतं, प्रामुख्याने प्रतिकूल परिणाम होतो. आता आपण हे बघितलं सल्फर वापर. आता प्रामुख्याने आपल्याला आयन बघायचंय. आयन हा महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा की हा म्हणजे साधारणतः आपण जे पहिले बघितले होते, कॅल्शियम, फॉस्फरस, हे जास्त येण्याची शक्यता आहे. कॅल्शियम जास्त येऊ शकतं, फॉस्फरस जास्त येऊ शकतं, पोटॅशियम, सोडियम आणि क्लोरीन, हे 5 पैकी कुठलं ना कुठलं तरी टिपाला याला सगळ्यात जास्त येऊ शकतात. आणि त्याच्यानंतर मग आयन, जे आपण सूक्ष्म न्यूट्रिएंट्स मध्ये बघितले होते की ट्रेस एलिमेंट्स किंवा सूक्ष्म खनिजे, त्याचे आपण पहिल्यांदा मुख्य खनिजे बघितले आणि त्यानंतर सूक्ष्म खनिजे बघतो, किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये सूक्ष्म खनिजांना ट्रेस एलिमेंट्स म्हणतो. त्याच्यामधले पहिलं बघतो ते लोह, हे ह्याच्यावरती पण टीप येण्याची शक्यता प्रामुख्याने आहे, कारण ऑल आपले इंडियन स्त्रियांमध्ये साधारणतः आयनचं प्रमाण सगळं म्हणजे कमी आढळतं बऱ्यापैकी. तर लोह हा काय, रक्तातील महत्वाचा घटक आहे. रक्तातील आपल्या लाल पेशी ज्या आहेत, आरबीसी आपण ज्यांना म्हणतो, त्यांनाच आपण मराठीमध्ये लाल पेशी म्हणतो, इंग्लिशमध्ये आपण त्यांना रेड ब्लड सेल्स म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये आरबीसी म्हणतो. तर त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं. तर ते हिमोग्लोबिन जे आहे ते हिम आणि ग्लोबिन, हिम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिने, या दोन घटकांनी मिळून तयार झालेलं असतं. उत्तम ज्यांचं आरोग्य आहे त्या माणसाच्या 100 मिली रक्तामध्ये आपल्याला प्रामुख्याने 14 ते 15 मिलीग्रॅम इतकं हिमोग्लोबिन असतं. आणि हे हिमोग्लोबिन प्रत्येक ग्रॅम मध्ये काय असतं,
3.5 मिलीग्रॅम लोह असतं. लक्षात आलं का तुम्हाला? की आता समजा आपण 100 मिली रक्त घेतलं तर ते त्याच्यामध्ये 14 ते 15 मिलीग्रॅम हिमोग्लोबिन म्हणजे एचबी असतं. आणि त्या एचबी मध्ये 3.5 मिलीग्रॅम इतकं आयन म्हणजे फेरिक असतं. फेरिकचं फेरस सल्फेटमध्ये रूपांतर होतं. त्याला आपण 3.5 मिलीग्रॅम इतकं लोह असतं असं म्हणू शकतो. म्हणून मग लोह काय करतं तर रक्त वाढवायला मदत करतं. मग ज्यांच्यात रक्त कमी आहे ती लोक माती खाताना दिसतात. त्यांना लहान मुलांमध्ये शक्यतो पायका आजार दिसून येतो आपल्याला किंवा ते माती खातात लोक कारण मग त्याच्या मातीमध्ये आयर्न नसतं. आणि मग ते डिफिशियन्सी जी शरीरातली आहे ती कमी करण्यासाठी ही लोक माती खातात. मग त्यांना जर आयर्न सप्लिमेंटरी दिल्या तर हे माती खायचं प्रमाण काय होतं प्रामुख्याने कमी होतं. मग आता सर्वसाधारणपणे शरीरामध्ये आपल्या 4 ते 5 ग्रॅम लोह असतंच. आणि त्यातलं 60 ते 70% लोह कशामध्ये असतं तर हिमोग्लोबिन मध्ये असतं. आणि 30 ते 40% जर 100% आपण प्रमाण पकडलं तर 60 ते 70% लोह आपल्याला हिमोग्लोबिन मध्ये सापडतं. आणि राहिलेलं 30 ते 40% लोह आपल्याला यकृत, प्लीहा, हाडांमध्ये काय होतं प्रामुख्याने सापडतं किंवा स्नायूमध्ये जे मायोग्लोबिन असतं. स्नायूमध्ये जो मायोग्लोबिन नावाचा जो रक्तद्रव किंवा पेशीतील जे एन्झाईम असतं त्याच्यामध्ये हा आपल्याला सापडतो. लोहामुळेच रक्त जे काय आयर्न आहे त्या लोहामुळेच रक्ताला लाल रंग येतो. आलं का लक्षात? जे काही आपल्या शरीरामध्ये आयर्न आहे त्या आयर्नमुळं किंवा लोहामुळेच आपल्या रक्ताला लाल रंग येतो. तुम्ही लोखंडाला गंज चढल्यावर बघितलं असतं रस्ट आयर्न कसा रंग असतो. तसंच लोहामुळेच आपल्या रक्ताला काय होतं लाल रंग येतो. अन्न पदार्थामध्ये आपल्याला 2 ते 10% लोहाचं शोषण होते. परंतु जर अभाव असेल आपल्याला तर जवळजवळ 50% आयन आपल्या शरीरामध्ये आपोआप शोषलं जातं किंवा शरीर शोषायचा प्रयत्न करतं. आणि कुठं कुठं शोषण होतं याचं प्रामुख्याने तर जठर आणि लहान आतडे यांच्या सुरुवातीच्या भागातून प्रामुख्याने लोह शोषले जाते. जठराचा पहिला भाग आणि आतड्याचा पण पहिला भाग या दोन्ही भागामध्ये प्रामुख्याने काय होतं की आयर्न ऍब्झॉर्प्शन जास्त प्रमाणामध्ये केलं जातं. आणि जर रक्त निर्माण करण्याची आपल्याला गरज जास्त असेल तर अशा वेळेस लोहाच्या शोषणाचे प्रमाण काय होतं वाढतं. कारण तुम्हाला रक्तस्राव झालाय, मेन्स्ट्रुअल फेजमध्ये आहात तुम्ही म्हणजे ब्लिडिंग होतं, मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग होतं किंवा तुमचा काही ऍक्सिडेंट झालाय अशा वेळेस जेवढं तुम्ही काय खाता त्याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये आयर्न ऍब्झॉर्ब केलं जातं. आणि थोडंसं आयर्न हे आपण लिव्हरमध्ये म्हणजे यकृतमध्ये थोडंसं स्प्लीनमध्ये म्हणजे प्लीहामध्ये आणि आतड्याच्या आतील थरामध्ये थोडंसं प्रमाणात लोह साठवतं. फार प्रमाणात नाही तर थोड्या प्रमाणामध्ये. ते कसं साठवलं जातं तर लाल पेशींचं जेव्हा विघटन होतं म्हणजे आरबीसीचं लाईफ स्पॅन 120 डेज आहे. मग त्यांचं डिस्ट्रक्शन झाल्यानंतर जे काही लोह असतं ते हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी वापरलं जातं. आणि पित्तरस, मल, त्वचा याच्या घामातून किंवा याच्यातून लोह पण बाहेर टाकलं जातं. म्हणून उन्हाळ्यामध्ये जेव्हा जास्त घाम येतो त्याच्यातून लोह बाहेर काढलं जातं स्वेदासाठी. म्हणून त्यावेळेस आपण उन्हाळ्यामध्ये लोह जास्त प्रमाणात घेतलं पाहिजे. किंवा उन्हाळ्यामध्ये जास्त लोहयुक्त आहार आपण घेतला पाहिजे. तर आता हे हिमोग्लोबिन मध्ये आपण एक बघितलं की आयर्न आणि काय असतं हे असतं की ग्लोबिन म्हणजे प्रथिने आणि हिम किंवा आपण लोह असतं असं म्हणतो. तर ह्याच्यामध्येच काय असतं की O2 किंवा O2 कॅरिंग कॅपॅसिटी काय असते जास्त असते कारण हिमोग्लोबिन O2 ला अट्रॅक्ट करून घेतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की म्हणजे 1838 मध्ये बर्झिलिस ह्या शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं की हिमोग्लोबिन मध्ये जे लोह आहे ते त्याच्यामध्ये प्राणवायू किंवा ऑक्सिजन शोषण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असते. आणि त्यामुळे लक्षात आलं की की अजून मग त्याचं महत्व जास्त वाढलं कारण का तुमच्या प्रत्येक पेशीला काम करायला ऑक्सिजन लागतो. आणि जेव्हा हे हिमोग्लोबिन कमी होतं तेव्हा तुमच्या शरीरातला ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी पण कमी होते. मग तुम्हाला थकवा येणे, चिडचिड होणे, कामाचा स्टॅमिना नसणे, लवकर थकून जाणे, फटीग होणे किंवा मग तुम्हाला रक्तक्षयामुळे केस गळणे किंवा किंवा तुमची त्वचा पेल निस्तेज दिसणे ह्या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने आढळून येतात. म्हणून आपल्याला लक्षात आलं की 1899 मध्ये बंग या अभ्यासकाने सांगितलं की
रक्तक्षयामध्ये आपल्याला लोह कसं काय उपयोगी पडतं. म्हणजे लोहाची जर गरज आपण पूर्ण केली तर आपोआपच एचबी किंवा आपलं हिमोग्लोबिन पण वाढलं जातं, हे त्यांनी सिद्ध केलं. आता लोह किंवा लोहाची कार्य काय आहेत किंवा फंक्शन्स काय आहेत आपल्याला, प्रामुख्याने हिमोग्लोबिनची निर्मिती करणे हे सगळ्यात मोठं फंक्शन आहे. नंतर सेकंड फंक्शन काय, प्राणवायूचा पुरवठा करणे. तिसरं काय, मांसपेशींना क्रियाशील ठेवणे. आणि चौथं म्हणजे विकरातील तो एक घटक आहे. आणि पाचवं म्हणजे शरीराला शक्ती प्रदान करणे. तर आता प्रामुख्याने जे काही हिमोग्लोबिन आहे ते काय करतं तर आयर्नचं तिसरं आणि चौथं कार्य काय येतं मॅडम? परत एकदा सांगता? मी आता सुरुवात सगळ्याचं एक्सप्लेनेशन करणार आहे, तर त्या वेळेस लिहून घ्या आता. पहिलं कार्य हं, आहे हिमोग्लोबिनची निर्मिती करणे. तर हं, त्याच्यामध्ये आता हं. मी तुम्हाला सांगते आणि मग पुढे जाते. तर हा लोह काय आहे, रक्तपेशीचा प्रामुख्याने सगळ्यात मोठा घटक आहे. तर त्याच्यामध्ये काय येतात, आता असंख्य रक्तपेशी असतात, म्हणजे आरबीसी असतात आपल्यामध्ये. त्यांचा लाईफ स्पॅन सांगितला मी तुम्हाला, 120 दिवसाचा असतो. म्हणजे दर सेकंदाला आपल्यामध्ये 70 लाख रक्तपेशी काय होतात, रिकाम्या होतात, निकामी होतात, म्हणजे डिस्ट्रॉय होतात. आणि नाश झालेल्या रक्तपेशीच्या जागी नवीन रक्तपेशी दर सेकंदाला तयार होण्याचे काम रक्तातील हिमोग्लोबिनमुळे की म्हणजेच लोहामुळे घडून येते. हे म्हणजे जे काही एचबी बनवायचं किंवा आरबीसी बनवायचं काम हे प्रामुख्याने लोहामुळे घडून येते. त्या लोहामध्येच एचबी म्हणजे, कारण एचबी मधला मेन घटक काय आहे, लोह आणि प्रथिने. हिम आणि प्रथिने म्हणजे लोह आणि प्रथिने. मग त्यामुळे आयर्न लागणार आहे तिथं, म्हणजे हिमोग्लोबिनच्या निर्मिती करण्यासाठी. कारण 120 दिवसाचा लाईफ स्पॅन असल्यामुळे ते डिस्ट्रक्ट होतात आरबीसी स्प्लीन मध्ये जाऊन. मग त्या डिस्ट्रक्ट झाल्या तर, आणि काही आजारामध्ये तर हा लाईफ स्पॅन कमी होतो, त्याला आपण इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये काही ॲनिमियामध्ये हा आरबीसी खूप लवकर डिस्ट्रॉय होतात किंवा डिस्ट्रक्ट होतात, त्यांचा लाईफ स्पॅन कमी होतो. आणि मग त्या ॲनिमिया निर्मातीचे ॲनिमिया असं काही ठराविक ॲनिमियामध्ये हे घडून येतं. मग त्यावेळेस त्यांचा इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट म्हणजे ERS करतात. कारण मग आरबीसी जर डिस्ट्रक्ट होत असेल तर त्या ESR आपल्याला दिसतो वाढलेला. आणि मग आपल्या लक्षात आलं की एक तासामध्ये किती तो इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट आहे, किती फास्टली खाली पडतात ते बघितलं जातं. आणि त्याच्यानुसार मग त्याचं डायग्नोसिस आपल्याला केलं जातं. तर आता प्राणवायू सेकंड काय आहे, तर प्राणवायूचा पुरवठा करणे. प्राणवायूचा पुरवठा कसं करतो मी तुम्हाला सांगितलं पण, की लोह काय करतं किंवा हिमोग्लोबिन काय करतं, प्रामुख्याने ऑक्सिजनला काय म्हणतात, अफेक्शन म्हणू शकतो किंवा अफिनेटरी असतं. अफेक्शन म्हणजे प्रेम असणे किंवा त्याला अट्रॅक्ट करतं, ते ऑक्सिजनला ऍब्झॉर्ब करतं. त्यामुळे काय होतं की लोहामुळेच रक्तपेशींना जो लाल रंग येतो आणि लोहामुळेच प्रत्येक पेशींना काय होतं, ऑक्सिजन पुरवला जातो. लक्षात आलं का? कारण लोहामध्ये जे हिमोग्लोबिन आहे ते रक्तातून सगळीकडे कॅरी होतं आणि ते प्रत्येक पेशींच्या ठिकाणी पोहोचतं. आणि तिथं प्रत्येक पेशींना ऑक्सिजन काय होतो, पुरवला जातो. आणि हिमोग्लोबिन जे रक्तातील प्राणवायू शोषण करून घेतं व फुफ्फुसातील प्राणवायूशी संयोग पावतं आणि रक्ताभिसरणाद्वारे सगळ्या पेशींना प्राणवायूचा पुरवठा करतं. त्यामुळं आणि जेव्हा पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करतं तेव्हा त्याच्यामध्ये जो CO2 रिलीज होतो, कार्बन डायऑक्साईड जो बाहेर पडतो, त्या कार्बन डायऑक्साईडला पण परत रक्ताद्वारे फुफ्फुसामध्ये आणून सोडायचं काम कोण करतं, तर हे लोह किंवा एचबीच करतं. आणि अशा प्रकारे काय होतं की हिमोग्लोबिनचं जर प्रमाण कमी झालं तर आपोआपच पेशींना पण ऑक्सिजनचा किंवा प्राणवायूचा पुरवठा कमी होतो आणि पेशींचं काम पण कमी होतं. कारण प्रत्येक पेशीला त्यांच्या ज्वलनासाठी किंवा त्यांना इंधन पुरवण्यासाठी ऑक्सिजन, पाणी आणि बाकीचे न्यूट्रिशन ह्या सगळ्यांची गरज असते. आणि त्यातला ऑक्सिजन हा प्रामुख्याने त्याला ते बर्न करायला किंवा ATP बर्न करून ऊर्जा निर्माण करायला मदत करतो त्यांना पेशीमध्ये. तर ते नाही मिळालं तर प्रत्येक पेशीचं काम ठप्प पडेल आणि पेशी नाही निर्मिती झाली तर आपल्या शरीराचं डिस्ट्रक्शन किंवा डिजनरेशन प्रामुख्याने चालू होतं, हे लक्षात ठेवा. नंतर आपल्या मांसपेशींना क्रियाशील ठेवण्याचं पण काम कोण करतं, तर आयन करतं. म्हणजे तुम्हाला मगाशी सांगितलं की मांसपेशीमध्ये जो मायोग्लोबिन नावाचा घटक आढळतो, तर त्या मायोग्लोबिन मध्ये प्रामुख्याने लोह असतं आणि ते लोह प्रामुख्याने प्राणवायू संग्रहित करतं आणि त्यामुळे मांसपेशीच्या क्रियांना त्या ऑक्सिजनची मदत होते. तुम्ही जेव्हा फास्ट रनिंग करता तेव्हा पायातल्या स्नायूंना मध्ये तर ते मायोग्लोबिन काय करतं, तर पटकन तिथे ऑक्सिजनचा पुरवठा, शुगर
त्या सगळ्यातून तेजस रिलीज करतं आणि त्याच्यामुळे काय होतं की मांसपेशींना एक प्रकारची एटीपी किंवा ऊर्जा मिळते. त्यामुळे मांसपेशींना क्रियाशील ठेवण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला लोहची गरज असते. आता विकरातील एक घटक आहे, विकरातील म्हणजे एन्झाईम्स किंवा आपण जे काही एन्झाईम शरीराला काहीतरी रिॲक्शन करायला मदत करतात त्यांना आपण सगळ्यांना विकर असं म्हणतो मराठीमध्ये. तर त्या प्रत्येक विकरामध्ये किंवा एन्झाईम्स मध्ये काय असतं, लोह असतं. आता प्रथिने घ्या, कर्बोदके घ्या, स्निग्ध ह्यांचं प्राणिजीवन किंवा ह्यांचं ऍब्झॉर्प्शन घडण्यासाठी किंवा त्यांचं डायजेशन होण्यासाठी आपल्याला काय करतं, लोह मदत करतं. नंतर आपल्या शरीरामध्ये आपल्याला शक्ती मिळवण्यासाठी पण लोह आवश्यकता असते. लोहामुळे काय होतं, आपल्याला ताण सहन करण्याची किंवा सहनशक्ती किंवा रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता आपली वाढते. शरीराची वाढ होऊन आपला थकवा कमी करायला काय होतं, आपला प्रामुख्याने थकवा कमी करायला सुद्धा हे आयर्न काय करतं, आपल्याला प्रामुख्याने मदत करतं. कळले का? हिमोग्लोबिनची निर्मिती, प्राणवायूचा पुरवठा, मांसपेशींना क्रियाशील, विकरातील घटक आणि शरीरामध्ये शक्ती मिळवण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराची वाढ होण्यासाठी आणि थकवा किंवा फटीग किंवा विकनेस कमी करण्यासाठी, अशक्तपणा कमी करण्यासाठी आपल्याला आयर्न उपयोगी पडतं. तर प्रामुख्याने आपल्याला तर दैनिक आवश्यकता किंवा रिकमेंडेड डेली अलाउन्सेस काय आहेत डेली, ते आपल्याला बघायचं आहे. तर साधारणतः प्रौढ स्त्री किंवा प्रौढ स्त्रीला मध्ये सगळ्यात जास्त गरज असते, तर 21 मिलीग्रॅम इतकी गरज असते, लक्षात घ्या. तर साधारणतः 21 मिलीग्रॅम डेली इतकी आपल्याला आवश्यकता असते. पुरुषांना 17 मिलीग्रॅम. स्त्रियांना जास्त का असते, कारण स्त्रियांमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल असतं, त्याच्यामुळे त्यांना जास्त प्रमाणामध्ये आयर्नची आवश्यकता लागते. 21 मिलीग्रॅम. तर परत जेव्हा त्या गरोदर होतात किंवा लॅक्टेशन पिरियडमध्ये असतात तेव्हा पण त्याची गरज अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. तर गरोदर स्त्री किंवा स्तनदामातामध्ये साधारणतः 35 मिलीग्रॅम इतका आपल्याला आयर्न लागतं. नंतर जे काही मुलं आहेत ऍडोलसंट पिरियड मधली, ती साधारणतः 13 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंत, तर त्यांना 27 मिलीग्रॅम इतकं आयर्न लागतं. त्यांना तर प्रौढ स्त्रीपेक्षा पण जास्त 27 मिलीग्रॅम इतकं आपल्याला काय लागतं, आयर्न लागतं, लक्षात घ्या. नंतर आता हे जे काही लोह आहे तर ते आपल्याला कशा कशातून मिळतं, कोणाला सांगता येईल का आयर्न कशा कशात असतं? शेंगदाणा, गूळ, हा. नंतर ऍपल, डाळिंब, बीट, हा. पालक, अजून? पालक, हा. अजून कशात असतं? तुम्ही डेली काय वापरू शकता अजून, सगळ्यात म्हणजे अन्न न वापरता काय वापरू शकता? मॅडम हे गुळ शेंगदाणे. हा. अन्न न अजून? वापरता बीटरूट मध्ये हा, very good. अजून सगळ्यात साधा सोपा उपाय कोणाला सांगता येईल का? तुम्ही घरात भांडी कसली वापरता? लोखंडाच्या कढईत भाज्या लोखंडाच्या करायच्या. भांड्यामध्ये लोखंडाच्या कढईत भाज्या करायच्या. लोखंडाचे भांडे वापर. तर प्रामुख्याने लक्षात घ्या, बऱ्यापैकी खूप सगळ्या पदार्थामध्ये आयर्न आढळतं. तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे हळीव जे असतात, तर हळीव मध्ये आपल्याला आढळतं. त्याच्यानंतर बीट मध्ये आढळतं, पालक मध्ये आढळतं. गुळ गुळ हळीव काय? काय असतं? हळीव म्हणजे अळीव तालीम मॅडम, करणं. अळीवचे लाडू, अळीव. हा. हा, आळीव म्हणू शकता किंवा हळीव, म्हणजे आता हळीव म्हणतात का आळीव म्हणतात मला माहित नाही, म्हणजे आळीव उच्चार आळीव. असं आळीवच म्हणतात का? ओके. हो. मी हळीव म्हणते. हा. तर ते आळीव जे असतात ना, तर त्याच्यामध्ये ते मल्ल लोक वापरतात बघा, त्याची खीर करतात. आदल्या दिवशी हम्म. तुम्ही पाण्यात भिजवू शकता आणि दुसऱ्या दिवशी दुधामध्ये खीर करून वापरू शकता, किंवा लाडू मध्ये पण अळीवचे लाडू असतात ना, तर लाडू मध्ये वापरू शकता. तर त्याच्यामध्ये साधारणतः 100 ग्रॅम अळीवमध्ये 100 ग्रॅम इतकं आपल्याला आयर्न आढळतं. नंतर गूळ जो आहे तो, गूळ बनवताना ते रस जो आहे तो लोखंडाच्या कढईत आठवतात, त्यामुळे गुळामध्ये पण आयर्नचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये असतं.
त्याच्यानंतर आपण कारळ चटणी किंवा कारळाची चटणी खातो का, कारळ कारळ, तर त्याच्यामध्ये साधारणतः 100 ग्रॅम कारळामध्ये 56 मिलीग्रॅम इतकं आपल्याला काय आढळतं, आयर्न आढळतं. नंतर ह्या लाल भाज्या ज्या असतात, राजगिरा, तांदूळसा, लाल देठाच्या असतात ना, राजगिरा लाल लाल देठाचा असतो, हा, तर त्याच्या 100 ग्रॅम मध्ये साधारणतः 18 मिलीग्रॅम इतकं आपल्याला लोह आढळतं. हं? गुळामध्ये त्याच्यानंतर किती आपण असतं मॅडम? गुळामध्ये साधारणतः 11, म्हणजे 100 ग्रॅम जर गुळ घेतला तर त्याच्यामध्ये 12 ग्रॅम इतकं आपल्याला आयर्न आढळून येतं. हम्म. नंतर आपल्याला कोथिंबिरीमध्ये पण 18 ग्रॅम आढळून येतं. 100 ग्रॅम कोथिंबिरीमध्ये 18 ग्रॅम. तांदळाचा जर कोंडा नुसता वरचा जर पॉलिश्ड तांदूळ केलेला पॉलिश वरचा कोंडा कोंडा जर घेतला तर त्याच्यामध्ये 35, म्हणजे किती प्रमाणामध्ये आपलं नुकसान होतंय बघा पॉलिश तांदूळ वापरल्यामुळं. हातसडीचे जर तांदूळ वापरले आपण, तर आता हातसडीचे तांदूळ तर बघायला मिळत पण नाहीत अगदी कुठल्या शेतकऱ्याकडे, आणि ते शिजत पण नाहीत, लोकांना आवडत पण नाहीत. तर ते तांदळाचा जो अनपॉलिश जो तांदूळ वापरला तर तुम्ही, तर त्याचा विचार करा की केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा आपल्याला फायदा होतो. म्हणजे नुसता जर त्याचा कोंडा घेतला तर, बरं का, तांदूळ घेतल्यावर नाही, नुसता तांदळाचा जो कोंडा आहे तो जर 100 ग्रॅम घेतला तर 35 मिलीग्रॅम इतकं आपल्याला आयर्न त्याच्यामध्ये आढळतं. त्याच्यावर तांदूळ नाही घ्यायचा, नुसता त्याचा वरचा कोंडा घेतला तर, किंवा पॉलिश्ड कोंडा घेतला तर हम्म ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. नंतर आपल्याला साधारणतः आपण काय करू शकतो की ह्याच्यामध्ये लोखंडाच्या कढईमध्ये भाज्या करणे. मग आता मटकी म्हणा, हरभरा म्हणा, ह्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 9.5 ग्रॅम इतकं आपल्याला आढळतं. हरभऱ्यामध्ये 10.2 ग्रॅम इतकं आढळतं. मिलीग्रॅम, ग्रॅम नाही, सॉरी. नंतर चारोळीमध्ये 8.5 मिलीग्रॅम, पुदिन्यामध्ये 15.6, मेथीच्या भाजीमध्ये 16.5. पालक मध्ये किती आहे मॅडम? पालकमध्ये 10.9 मिलीग्रॅम इतकं असतं. हम्म कमीच. कमीच आहे सगळं, म्हणजे त्यामुळे लोखंडाच्या कढया वापरायच्यात आपल्याला. लोखंडी कढया. डेमोडेफिशियन्सी, लोखंडी कढया वापरायच्या. हम्म लोखंडाच्या आणि कढया वापरल्या तर. राजगिरा वगैरे? राजगिऱ्यामध्ये पण असतं, राजगिऱ्यामध्ये 20 मिलीग्रॅम इतकं असतं. मग ते लाल देठाच्या सगळ्या भाज्यांमध्येच येईल ना, ते ही हो, राजगिरा? हा, राजगिरा म्हणजे ते राजगिराचे तुम्ही लाडू खाता ना, हा, हा. ते अच्छा, बारीक असतात धान्यामध्ये. ना, काय काय म्हणतो आपण त्याला, त्याचे फुलवून लाह्या बनवतो आपण. हो राजगिराच्या हो हो. लाह्याच असतात ना. उपवासाला तुम्ही राजगिरा खाता, त्याच्यामध्ये पण हो. मोठ्या प्रमाणात आयर्न असतं. तर बीटामध्ये पण असतं, बीटामध्ये 30 ग्रॅम असतं. 20 ते 25 लिहिलं ऍक्च्युली त्यांनी 100 ग्रॅम मध्ये. बीटामध्ये पण असतं बऱ्यापैकी. मॅडम डाळिंबामध्ये पण असतं ना? डाळिंब मदत करतं, ओके. डाळिंबामध्ये आयर्न नसतं. डाळिंबातले जे एन्झाईम्स आहेत ते आपल्याला आयर्न ऍब्झॉर्प्शनला, लिंबू, डाळिंब हे विटॅमिन सी जे आहे किंवा ह्याच्यामधलं, ते आपल्याला आयर्न ऍब्झॉर्प्शन करायला मदत करतात. आयर्न तसंच बाहेर जाऊ देत नाही, तर आयर्न ऍब्झॉर्प्शन मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणून तर आपण म्हणतो ना, ते वरण भातात लिंबू पिळून खावा, म्हणजे ते त्या लिंबू जेवणात समावेश ठेवा, म्हणजे आयर्न ऍब्झॉर्प्शनला जास्त मदत होते. ज्यांचं दाताचं इनॅमल गेलंय त्यांना आपण लिंबू पाणी किंवा हे जास्त खाऊ नका म्हणतो, कारण करोसिव्ह ऍक्शन असते त्याची, वरचं इनॅमल अजून निघून जातं. तर ज्यांचे दातांना सेन्सिटिव्हिटी जास्त आहे, कारण ते इनॅमल निघून गेलं की सेन्सिटिव्हिटी येते दातांना, मग गार थंड लागू देत नाही आपल्याला. मग ज्यांचं असं इनॅमल वरचं गेलेलं आहे त्यांना आपण डायरेक्ट लिंबू खाऊ नका, मग ते कशात तरी मिक्स करून खावा असं आपण सांगतो, किंवा ते पाणी पिल्यानंतर वरनं परत साधं पाणी प्या, म्हणजे त्याचं कोटिंग दातावरती राहणार मॅडम, नाही. खजूर आणि मनुका. हम्म खजूर, मनुका. खजुरामध्ये पण असतं, मनुकामध्ये पण असतं, काळ्या मनुक्यात जास्त असतं, काळ्या मनुका. पिवळ्या मनुक्यापेक्षा. हा, काळ्या मनुक्यामध्ये जास्त, पिवळ्या मनुक्यापेक्षा खजुरामध्ये पण असतं. खजुरामध्ये पण म्हणजे फार कमी प्रमाणात आहे त्याच्यामध्ये पण. हम्म 12 मिलीग्रॅम वगैरे काहीतरी आहे. हम्म तिळामध्ये 10.5 मिलीग्रॅम आहे. आणि काळ्या हम्म मनुक्यामध्ये किती आहे मॅडम? काळ्या मनुक्यामध्ये 15 मिलीग्रॅम. पोह्यामध्ये पण 20 मिलीग्रॅम लिहिलंय. पोहे आता काय लोखंडाच्या कढईत करतात का काय माहिती. पोह्यामध्ये पण 20 मिलीग्रॅम लिहिलंय. लाल पोहे मॅडम शेंगदाणे मिळतात, लाल पोहे.
हा 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 लाल गावठी पोहे असतात. कोकणामध्ये आमच्या इकडे मिळतात ना, त्याच्यामध्ये हा चांगल्या हा प्रमाणात ते गावठी असतात. हा लाल ते पोहे 20 असतात. मिलीग्राम लिहिलंय त्याच्यामध्ये लाल हो, हो. पोह्यामध्ये. लाल पोहे. हा हा लाल पोह्यामध्ये. मग अच्छा, ते ओके. हातसडीच्या लाल तांदळाचे वगैरे असतात का? ते पोते तेच असणार आहेत, तिला माहित असेल. हा. हो, हो, हा हो तर तेच मॅडम. हा हा ते कोकणामध्ये जास्त मिळतात आमच्या इकडे लाल पोहे. आणि बरं. चहामध्ये ते मिसळून खाल्ले तरी खूप छान एक हे असतं, म्हणजे पित्त वाढत नाही, काही नाही. लाल पोहे खूप छान चहामधून हा खाण्यासाठी. बर हो. बर छान. आता जर लोहाचा अभाव झाला तर काय काय दिसून येतं आपल्याला? तर लोहाचा अभाव अनेक कारणामुळे होतो. मी तुम्हाला सांगते, आहारातच डिफिशियन्सी असेल, कारण खूप कमी पदार्थांमध्ये आपण म्हणजे पाहिलंय की म्हणजे, आणि जरी घेतला आपण तरी ऍब्झॉर्ब किती होतं हे मात्र. त्यामुळे पहिल्यात प्रामुख्याने सगळ्यांनी लोखंडी कढईत स्वयंपाक करायला चालू करा. हम्म सगळ्या जे काही फक्त काळ्या पडतात भाज्या तर त्या करून लगेच साईडला दुसऱ्या स्टीलच्या भांड्यात काढून ठेवा. परंतु शक्यतो लोखंडी कढई भाज्या करायला वापरा. तर आता हे नवीन नवीन प्रकार आले स्टील वगैरे, पण मला तर असं वाटतं की सगळ्या भाज्या लोखंडाच्या कढईतच करायला पाहिजेत. हं आहारातून लोहाचा पुरवठा कमी प्रमाणात असला तर लोहाचा अभाव निर्माण होतो. लोहाचं शोषण जर योग्य प्रमाणात होत नसेल तरी निर्माण होतं. तुम्हाला अपघात झालाय, शस्त्रक्रिया झाली आहे, मग खूप मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव झालाय, आता तुम्हाला मूळ व्याध सारखा आजार आहे, मूळ व्याधामध्ये पण काय होतं की ब्लिडिंग होतं काय कायना ह्याच्यामधून, पाईल्स मधनं. स्त्रियांमध्ये मासिक पाळी कोणाकोणाची ब्लिडिंग म्हणजे पीसीओडी पीसीओएस मध्ये कधी कधी पाळी रेग्युलर ती आली तरी खूप लेंदी पिरियड, किंवा पहिले अनोव्हिलेटरी सायकल असतात तेव्हा ते कोणाकोणाचे इरेग्युलर असतात, किंवा मेनोपॉझल पिरियड मध्ये काय कायना खूप सिव्हिअर ब्लिडिंग होतं, इरेग्युलर रेग्युलर असं होत होत ब्लिडिंग होतं. तर अशा वेळेस स्त्रियांमध्ये लोहाची कमतरता मोठ्या प्रमाणामध्ये, किंवा तुम्ही गर्भ डिलिव्हरी होताना ब्लड जास्त लॉस होतं, किंवा अशा सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला काय होऊ शकतं, आयर्न डेफिशियन्सी मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते. नंतर तुम्हाला समजा प्रथिनांची कमतरता असेल, व्हिटॅमिन सी ची कमतरता असेल, व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी असेल. बी12 म्हणजे बघितलं होतं आपण, सायनोकोबाल्मिन शेवटचं व्हिटॅमिन. व्हिटॅमिन बी9 म्हणजे फॉलिक ऍसिड, ड आणि व्हिटॅमिन, एवढ्या सगळ्या गोष्टी काय करतात प्रामुख्याने, रक्तकण निर्मिती करायला किंवा लोहचं ऍब्झॉर्प्शन करायला मदत करतात. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आयर्नचं ऍब्झॉर्प्शन करायच्या आधी एल्डर बीट किंवा बी12चं किंवा व्हिटॅमिन बी12चं इंजेक्शन देतात. कारण का तर मग आयर्नचं इंजेक्शन देतात आयव्ही. आता ब्लड देण्यापेक्षा काही काही जण मोठ्या प्रमाणामध्ये आयर्नचे इंजेक्शन देतात, म्हणजे डायरेक्ट प्रेग्नन्सीमध्ये जास्त प्रमाण वाढले. आता जे आयर्न सुक्रोज वगैरे इंजेक्शन येतात ते 300-350 रुपयाला येतात, परंतु साधारणतः 2000-3000च्या आसपास एक इंजेक्शन येतं. ते त्याच्या रिॲक्शन्स खूप मोठ्या कमी येतात, आणि ते 10 ml ची वायल येते, आणि ते मात्र प्युअर अगदी आहे. त्याचे रिॲक्शन येण्याचं पण प्रमाण कमी, पण ते इंजेक्टेबल खूप महाग असतं, आणि त्याच्यामध्ये साधारणतः खूप चांगल्या प्रमाणामध्ये एचबी वाढू शकतं. म्हणजे ते मी एका पेशंटला दिले, म्हणजे 4 मिलीग्राम ज्या बाईचं एचबी होतं तिला मी 4 इंजेक्शन दिले, ते म्हणजे आठवड्याला, दर आठवड्याला एक असं करून, किंवा 4-4 दिवसाच्या डिस्टन्सनी. तर तिचं एचबी साधारणतः ते 4 वरून 11 वर गेलं होतं विदाउट ब्लड. ते 3-3 हजारचे इंजेक्शन दिलं, ते मला वाटतं 2च दिले, 3 पण 4 पण नाही दिले. साधे प्लेन आयर्न सुक्रोजचे 2 दिले पहिल्यांदा, 350-350चे, आणि नंतर ते वाढायची शक्यता कमी वाटल्यानंतर मग ते 2 हे दिले. तर हे आपले जे 1000 मिलीग्राम किंवा आपण म्हणतो ना ते दिले. तर हे 100 मिलीग्राम असतं, हे त्याच्या अगदी म्हणजे चौपट 5 पटच असतं, म्हणजे त्याच्यामध्ये त्याची प्राइस पण वाढते. ते स्लोली 100 ml मध्ये किंवा डीएनएस मध्ये, मोठ्या एनएस मध्ये 500 ml मध्ये स्लोली 2 तास 3 तास देतो आपण, आणि त्याच्यानंतर पण 4-5 तास 3-4 तास थांबून ठेवतो. रिॲक्शन येऊ शकते काय काय ना, तर रिॲक्शन त्याच्यासाठी आपण थोडंसं थांबून ठेवतो किंवा वेट अँड वॉच ठेवतो. त्याच्याबरोबर आपण जे व्हिटॅमिन सी म्हणा, किंवा सायनोकोबाल्मिन म्हणा, फॉलिक ऍसिड म्हणा, व्हिटॅमिन डी म्हणा, व्हिटॅमिन ई म्हणा, हे आपल्याला काय करतात, ह्यांच्यामध्ये जरी डेफिशियन्सी असेल तर आपल्याला लाल रक्तकण किंवा आरबीसीस तयार होत नाहीत, आणि लोहाची कमतरता निर्माण होते, कारण हे सगळे आयर्नच्या ऍब्झॉर्प्शनला, आयर्न प्रिपरेशनला किंवा ह्या सगळ्याला मदत करतात. समजा तुमच्यामध्ये आतड्याचे आजार आहे तर ऍब्झॉर्प्शन नीट होणार नाही, तुम्हाला डिसेंट्री आहे, अतिसार आहे, पचन संस्थेचे काही विकार आहेत, मलेरिया, टायफॉइड झालाय, तर त्याच्यामुळे पण लोहाचा अभाव निर्माण होण्याची शक्यता असते. आता
लोहाचा अभाव झाल्यावरती परिणाम काय दिसणार आहेत आपल्याला प्रामुख्याने? तर भारतामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये रक्तक्षय किंवा अॅनिमियाचं प्रमाण आपल्याला आढळून येतं. गरोदर स्त्रिया म्हणा किंवा स्तनदामाता म्हणा, किशोरवयीन मुली म्हणा, ह्या सगळ्यांमध्ये किंवा बालकांमध्ये पण म्हणा, लोहाची कमतरता आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येते. 100 मिलीग्राम रक्तामध्ये आपल्याला कमीत कमी 13 ते 15 ग्रॅम असायला पाहिजे. तर हे प्रमाण आपलं 5 ते 9 ग्रॅम इतकंच असतं. 100 मिली रक्तामध्ये साधारणतः 5 ते 9 ग्रॅमच आपल्याला आयर्न बऱ्यापैकी आढळून येतं. त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, रक्तक्षय झाला असं म्हणतो. 5 ते 9 ग्रॅमच जर आढळलं तर त्याला आपण रक्तक्षय असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये काय होतं की हिमोग्लोबिनची निर्मिती योग्य प्रकारे होत नाही. हिमोग्लोबिनची निर्मिती झाली नाही तर ऑक्सिजनचं शोषण नीट होत नाही आणि त्यामुळं काय होतं की सगळ्याच गोष्टी पेशींचं काम पण कमी होतं. मग अशक्तपणा येणे, थकवा येणे, श्वास घेण्याला त्रास होणे, खूप सिव्हिअर प्रमाणात झालं अॅनिमिया तर पेडलिडिमा असतो, म्हणजे पायावरती सूज येते, तोंडावरती सूज येते, काय काहींना श्वास घ्यायला पण त्रास होतोय. तुम्हाला विचार करा, तुम्ही ज्यांना सिव्हिअर प्रमाणात एचबी कमी आहे, ते थोडंसं चाललं तरी म्हणतात मला धाप लागायला लागली किंवा थकवा यायला लागलाय, मला धाप लागते, मला ब्रिथलेसनेस झाल्यासारखं वाटतंय. कारण हृदयाला तुमच्या जास्त काम करावं लागतंय. कारण तुमच्या रक्तामध्ये एचबी कमी आहे, ऑक्सिजन ऍब्झॉर्प्शन कमी आहे. मग तुमच्या रक्ताला मोठ्या प्रमाणामध्ये हृदय काय करतं, ऑक्सिजन अजून पोचावा, ऑक्सिजन पोचत नाही, ऑक्सिजन पोचत नाही, म्हणून तुमचं हृदय जास्त काम करायला लागतं. मग तुमचं हृदय जास्त काम करायला लागल्यावर तुम्हाला पाल्पिटेशन होणार आहे, तुम्हाला दम लागणार आहे, थकवा येणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी काय होतात, छातीमध्ये दुखायला लागतं, डोळ्यासमोर अंधारी चक्कर यायला लागते, हातापायावरती सूज येतो, घाम येतो. आपण हे सगळे अॅनिमियाची लक्षणं आहेत. तर अॅनिमियाचे पण खूप मोठे मोठे प्रकार आहेत. पर्निशियस अॅनिमिया, मेगॅलोबॅस्टिक अॅनिमिया. मग पण आपल्याला मग त्या प्रत्येक याचं एक वेगळं लक्षण असतं. परंतु आपण आता इथं आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया आपण एक बेस आहे पूर्ण, की आयर्न कमी असल्यामुळे, लोह कमी असल्यामुळे जो असतो तो आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया आपण असं म्हणू शकतो, किंवा न्यूट्रिशनल अॅनिमिया असं म्हणू शकतो. कारण काही काहींना न्यूट्रिशनच कमी मिळतं किंवा ते न्यूट्रिशन घेत नाहीये त्या प्रमाणामध्ये, म्हणजे त्याला आपण आयर्न डेफिशियन्सी आहे. मग ह्याच्यामध्ये त्वचेचा रंग एकदम फिक्का होतो, म्हणजे पेल आपण म्हणतो ना, पेल दिसतोय. की पांडू का नाव पडलं तर त्याच्या रंगावरनं, की पांडू राजा माहित होता तुम्हाला महाभारतातला, तर त्याला शाप दिल्यानंतर त्याचा रंग कसा होता, की त्याचा रंग पांढरा होता. म्हणजे जेव्हा अंबालिकेला शाप दिला गेला तेव्हा त्याच्यामध्ये तिचा मग तुला जे होणारा मुलगा आहे तो एकाचा आंधळा होईल आणि एकीचा हे होईल असं सांगितलेलं असतं, की पूर्ण असा पांडुवर्णीय होईल. मग त्या पांडुवर्ण अॅनिमियाला पांडू, कारण त्याच्यामध्ये त्वचा पांडुवर्णीय किंवा अशी पेल होते, म्हणून तिला आयुर्वेदामध्ये पांडू नाव पडलं गेलं. तर मग ह्याच्यामध्ये त्वचेचा रंग काय होतो, फिक्का होतो, जीभ पांढरी दिसते, गुळगुळीत दिसते, नखाचा रंग बदलतो, आकार बदलतो, नखे पांढरी दिसतात, चापट कधी कधी तर डबिंग दिसतं असं. चापट किंवा खोलगट खूप सिव्हिअर प्रमाणात असेल तर आपले अंग दुखायला लागतं, स्नायू ताप येतो, डोकं दुखतात, केस गळते, स्मरणशक्ती कमकुवत होते, अस्वस्थता, बेचैनी, चिडचिडेपणा निर्माण होतो, पचन कार्यात बिघाड निर्माण होतो, भूक कमी होते, पोटात आग होते, तोंडामध्ये चट्टे येतात, स्टोमॅटायटिस होतो, सारखं सारखं तोंड यायला लागतं. स्त्रियांमध्ये मासिक स्त्राव, मग आता तुमच्यामध्ये एचबीच कमी आहे तर तुमचा मासिक स्त्राव पण कमी होणार, कारण तुमचं शरीर प्रत्येक गोष्ट स्वतःहून संरक्षण करायचा प्रयत्न करते. रक्तस्त्राव जास्त न होणे म्हणून मग मासिक पाळीचा स्त्राव कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, हातापायांना मुंग्या येतात, या टिंगलिंग नमनेस सारखं आपल्याला दिसून येतं. कळलं का? अशक्तपणा, थकवा, श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे, डोळ्यासमोर अंधारी, हातापायावर सूज, घाम येणे, त्वचेचा रंग फिका, जीभ पांढरी गुळगुळीत, नखांचा आकार बदलतो, नखे पांढरी, चापट खोलगट, म्हणजे स्नायूंमुळे अंग दुखायला सुरुवात होतं, डोके दुखणे, केस गळणे, स्मरणशक्ती कमकुवत, अस्वस्थता, बेचैनी, चिडचिडेपणा, पचन कार्यात बिघाड होतो, भूक मंदावते, मळमळते, पोटात आग होते, तोंडामध्ये चट्टे येतात. स्त्रियांमध्ये मासिक स्रावाचं प्रमाण कमी होतं, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, आणि प्रामुख्याने मुंग्या येणे ही सारखी लक्षणं आपल्याला दिसून येतात. मग आता ह्याच्यावरती उपाय काय करायचा आहे आपल्याला? तर आहारामध्ये प्रामुख्याने लोहयुक्त पदार्थांचा आपल्याला समावेश करायचा आहे. मग पूर्ण प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा. आहारामध्ये आपण लिंबू वर्गातील फळं,
ज्याच्यामध्ये जीवनसत्व कमी होऊन लोहाचं शोषण व्हायला मदत होईल अशी गोष्टी कराव्यात. लोखंड्या भांड्यामध्ये आपण अन्न शिजवावे. जेव्हा आहारातून आपल्याला पुरेसे अन्न मिळू शकत नाही तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्याने की आपण काय करू शकतो, फेरस सल्फेटच्या गोळ्या घेऊ शकतो किंवा सिरप पिऊ शकतो किंवा प्रामुख्याने आपण काय करू शकतो की इंजेक्टेबल किंवा मग अगदी सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये अगदी 2-3 एवढे जर HB असेल तर मात्र आपण डायरेक्ट ब्लड किंवा होल ब्लड लावायला किंवा प्लाझ्मा आपण लावायला सांगतो अशा वेळेस. कारण मग डायरेक्ट ब्लड द्यायला सांगतो सिव्हिअर मोठ्या प्रमाणामध्ये किंवा ऍक्सिडेंटल इंजुरीमध्ये खूप ब्लड लॉस झाला तर त्यावेळेस पण आपण डायरेक्ट ब्लड आपण लावायला सांगतो. कारण लोह त्याचं ऍब्झॉर्प्शन भरून येण्यासाठी किंवा सगळ्याच गोष्टींचं. तर आता लोहाच्या शोषणावरती परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत? तर आता मदत करणारे घटक बघू आधी. पण लोहाचं शोषणाला मदत करणाऱ्या घटकामध्ये प्रामुख्याने आतड्याच्या वरच्या भागामध्ये आणि जठराच्या वरच्या मध्ये होतं. तर मग लोह काय होतं, आम्ल माध्यमामध्ये विरघळतं. मग त्यामुळे त्या भागामध्ये लोहाचं शोषण जास्त प्रमाणात होतं. तर शरीरामध्ये लोह फेरसच्या रूपामध्ये लवकर आणि चांगल्या प्रकारे शोषलं जातं. फेरस ह्या स्वरूपामध्ये फेरिक पेक्षा फेरस स्वरूपामध्ये लोह काय होतं, मोठ्या प्रमाणामध्ये शरीरात चांगल्या शरीरात शोषलं जातं. त्यामध्ये जीवनसत्व ई, जीवनसत्व क मुळे फेरिकचं काय होतं, लोहाचं फेरस मध्ये रूपांतर होतं. आलं का? व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई मुळे काय होतं, फेरिक ऑक्साईडचं फेरस सल्फाइड मध्ये किंवा फेरस सल्फेट मध्ये उपयोग म्हणजे प्रामुख्याने रूपांतर होतं आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला त्याचं जास्त मोठ्या प्रमाणात ऍब्झॉर्प्शन व्हायला मदत होते. नंतर जीवनसत्व ड किंवा प्रथिनामुळे पण काय होते, लोहाच्या शोषणाला प्रामुख्याने मदत होते. आता अडथळा निर्माण करणारे घटक कोणते आहेत लोहाच्या शोषणाला? कॅल्शियम आणि लोह एकत्र घ्यायचं नाही, लक्षात ठेवा कधी पण. तुम्हाला जर गोळ्या दिल्या, तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये पण आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या, तर तुम्ही जर आयर्न आणि कॅल्शियम एकत्र गोळ्या खाल्ल्या तर काय होतं, तर आयर्न आणि कॅल्शियम एकमेकांना बाइंड होतं आणि ते स्टूलमधनं आहे तसं बाहेर पडतं, त्याचं ऍब्झॉर्प्शन होत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही आयर्नच्या गोळ्या घेता तेव्हा आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्यामध्ये 2-3 तासाचं अंतर ठेवायचं आहे आपल्याला. जेव्हा तुम्ही जर कॅल्शियम आधी घेतलं तर 2-2.5 तासाचं अंतर ठेवून मग आयर्नची गोळी घ्यायची. दोन्ही एकत्र घ्यायचं नाही. कॅल्शियम आणि आयर्न जर एकत्र घेतलं तर लोहाचं शोषण किंवा ऍब्झॉर्प्शन होत नाही. कॅल्शियमचं प्रमाण जास्त झालं तर ते दोन्ही एकमेकांशी बाइंड करतात आणि स्टूलमधनं तसंच निघून जातं, त्याच्यात ऍब्झॉर्प्शन होत नाही. त्यामुळे तुम्ही वरून सप्लिमेंटरी घेताना पण एकत्र घ्यायचं नाही. फॉस्फेट आणि फायटेट जे आहेत ते लोहाच्या शोषणामध्ये प्रामुख्याने अडथळा निर्माण करतात. म्हणजे तृणधान्य जे आहेत, आपण जे काही सिरल्स खातो, गहू, ज्वारी, मका, ह्याच्यामध्ये फायटेट जास्त प्रमाणामध्ये असतं. पालेभाज्यामध्ये लोह असतं आणि फायटेट आणि लोहाच्या द्रव्ये क्षार होऊन काय होतं, त्याचं शोषण होत नाही. तर म्हणजे तृणधान्य जी काय आहेत ते, आणि आपण आता म्हणजे गहू जास्त प्रमाणामध्ये जास्त लक्षात येतं, पण ह्याच्यामध्ये आपण जे भाकरी खातो त्याच्यामध्ये एवढा नाही अडचण येत फायटेटचा. पण जेव्हा आपण गहू किंवा हे खातो तेव्हा त्याच्यामध्ये काय होतं, प्रामुख्याने ते अद्राव्य क्षार तयार होतात आणि ते काय होतात, आपोआपच त्यांचं लोहचं ऍब्झॉर्प्शन होऊ देत नाहीत, ते अडथळा निर्माण करतात. नंतर पालेभाज्यामध्ये जे ऑक्झॅलिक आम्ल आहे ते पण लोहाच्या शोषणाला काय करतं, अडथळा निर्माण करतं. कारण काय अडथळा निर्माण करतं, तर ऑक्झॅलिकचं कशामध्ये रूपांतर होतं, आम्लाचं ऑक्झॅलेटमध्ये रूपांतर होतं आणि ते त्यामुळे लोहाच्या शोषणामध्ये बाधा निर्माण करतं. म्हणजे ऍक्च्युली आम्लद्रव्य ह्याच्यामध्ये ते ऍब्झॉर्ब होतं, परंतु ऑक्झॅलिक आम्लाचं ऑक्झॅलेटमध्ये रूपांतर होतं पालेभाज्यामधून आणि मग ते कधी कधी काय करतं, तर लोहा शोषणाला आपल्याला अडथळा निर्माण करतं. मग अशा वेळेस आपण व्हिटॅमिन सी चा वापर करायचा ह्याच्यामध्ये जास्त किंवा व्हिटॅमिन ई चा. मग त्याच्यामुळे काय होतं की ऍब्झॉर्प्शनला आपल्याला मदत व्हायते किंवा जास्त मदत करायला मदत मिळते. ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का आयनमध्ये? महत्वाचं आहे बरं का, ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतोय, VIP येऊ शकता आपण. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे लोह, कारण हा कॉमन क्वेश्चन आहे, म्हणजे बऱ्यापैकी विचारू शकतात. हा, आता पुढचं सुरुवात करू आपण, फक्त सर मॅडम, येतोपर्यंत. आयोडीन. हा, एक विचारायचं. बोला बोला की सर. म्हणजे मी माझी माहिती असं म्हणजे ऐकली की
जसे कपालभाती करतो ना, म्हणजे हम्म मला वाटतं रामदेव बाबाकडूनच किंवा काय त्यांच्या ह्याच्यामध्ये वगैरे असं ऐकल्यासारखं वाटतं. कपालभातीमध्ये म्हणजे आपले जे घेतलेले अन्नद्रव्य आहेत समजा तर ते हम्म अवेलेबल फॉर्म मध्ये आपल्याला केल्यावर असं म्हणजे बरेच वेळेस आपल्याला आपण वरून खातो पण अवेलेबल होत नाहीत ते अन्न घटक. हम्म हम्म हम्म. ते केल्यामुळं कपालभाती बर बघा म्हणजे काय होतं ऍक्च्युली सांगू का कपालभाती आपण काय करतो कपालभाती करताना आपण प्रामुख्याने रेचकाला महत्व देतो. रे रेचकाला महत्व देतो आणि पूरक सहजासहजी जेवढा होईल तेवढा होतो म्हणजे पूरक करत नाही आपण स्वतःहून पण आपण जेव्हा सोडतो तेव्हा थोडासा श्वास सहजपणे घेतला पण जातोच. म्हणजे हम्म. आपण रेचकच ऍक्च्युली प्रयत्नपूर्वक करतो कपालभातीमध्ये. हा. मग आता समजा तुमचा 500 टायडल व्हॉल्यूम असतो साधारणतः ह्याच्यामध्ये तुमचा तो टायडल व्हॉल्यूम वाढून 1500 एवढं तुमचा हवा मोठ्या प्रमाणामध्ये काय होते की घेतली जाते किंवा म्हणजे रेचक तर सोडता तुम्ही CO2 तर फ्लश आउट होतो. कारण खूप मोठ्या रेचक करताना तुमच्या शरीरामध्ये जेवढा काही CO2 कार्बन डायऑक्साईड आहे तो मोठ्या प्रमाणात रेचक होतो आणि ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात घेतला जातो. मग ऑक्सिजन जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात घेता एवढा ऑक्सिजन तुम्ही नॉर्मली कधीच घेत नाही. तुमच्या फुफ्फुसाचा तुम्ही पूर्ण भाग पण वापरत नसता. मग अशा वेळेस काय होतं की त्या प्रत्येक आयनचा जो काही जेवढा काही कण आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन ऍब्सॉर्ब होतो आणि तो सगळ्या पेशींना न्यूट्रिएंट पोहोचवायचं काम करतो सायंटिफिक वेने जर आपण विचार केला तर. मग विचार का म्हणजे पोचत नाही तसं नाहीये पण नॉर्मली आपण तेवढा ऑक्सिजनच घेत नाहीये. नॉर्मल जेव्हा आपण श्वास घेतोय तेव्हा आपण हे करतो तेव्हा आपण श्वासच घेत नाही म्हणजे तेवढा आपला ऑक्सिजनच आपल्या शरीरामध्ये पोचत नाहीये. मग कपालभातीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा आपल्याला ऑक्सिजन मिळतो तेव्हा मग एक एक म्हणजे केवळ कपालभाती आपण चांगली झाली कधी म्हणतो तर कपालभाती केल्यानंतर साधारणतः 1 मिनिटाचा आपल्याला केवल कुंभक येतो. साधारणतः तो 30 सेकंदाचा असू शकतो कुणाच्या 40 सेकंदाचा असू शकतो म्हणजे तुम्ही एका मिनिटामध्ये जेव्हा 120 वेळा कपालभाती करता तर ती कपालभाती केल्यानंतर तुम्हाला लगेचच श्वास घ्यायला नाही लागला पाहिजे. एक अवस्था अशी येते की तुम्ही श्वास घेतही नाही आणि श्वास सोडतही नाही. एक अशी मेंदूला मिळून आपल्या रेस्पिरेटरी सेंटरला पण आदेश येतो की तुला गरज नाही आता ऑक्सिजन तर ती केवल कुंभकाची जी आपल्याला पातंजल योग ऋषींनी सांगितले की केवल कुंभकाची अवस्था आहे म्हणजे तुम्ही श्वास पण घेत नाही आणि श्वास केवल कुंभक प्राणायाम म्हणतो आपण श्वास सोडतही नाही. मग अशी अवस्था येते काय येते ती अवस्था कारण तुमच्या शरीरामध्ये तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन घेतला की तुमच्या शरीराला गरजच वाटत नाही तेवढ्या वेळासाठी थोड्या वेळासाठी आणि तो ऑक्सिजन खूप मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा सगळ्या पेशींना मिळतो तेव्हा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सर्क्युलेशन वाढतंय ऑक्सिजन मिळतोय त्यामुळे न्यूट्रिएंट्स किंवा पोषक न्यूट्रिएंट जी आहेत ती पण पोचतात त्या पेशींपर्यंत म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ऍब्झॉर्प्शन होतं सगळीकडे. म्हणून असं म्हणतात की ते की जे नॉर्मली पण आपल्याला ऍब्झॉर्प्शन होणार नाही न्यूट्रिएंट्स पोचणार नाही किंवा जे ऑक्सिजन ते ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कपालभातीमध्ये होतं कारण सर्क्युलेशन वाढतंय ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात घेताय ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात हम्म. ऍब्झॉर्ब होतोय आणि त्याच्यामुळं न्यूट्रिएंट्स किंवा रक्ताभिसरण तुमचं सुधारल्यामुळं रक्ताभिसरण सुधारलं किंवा इव्हन तुम्हाला विसरल ऑर्गनला पण तुम्ही हापके देताय सगळीकडचं सर्क्युलेशन सुधारवताय तुम्ही चेस्टला हम्म. तुम्ही पण धक्के बसतायत इंटरनल डायफ्रामला ऑर्गन्स धक्के पण बसतात. आपलं किडनी लिव्हर हा पॅनक्रियास. सगळ्याचं सर्क्युलेशन इम्प्रुव्हमेंट होते विसरल फॅट कमी व्हायला मदत होते बाहेरचं फॅट व्हायला मदत होते सर्क्युलेशन इम्प्रूव्ह व्हायला मदत होते ऑक्सिजन जास्त मोठ्या प्रमाणात ऍब्झॉर्ब होतो आणि केवल कुंभकाची अवस्था आल्यामुळं एक तुम्हाला असं वेगळ्याच स्तरावरती एनर्जी असल्यासारखं किंवा एक वेगळ्याच गोष्टीवरती तुम्ही गेल्यासारखं तुम्हाला वाटतं म्हणजे तुम्ही जर रोज अभ्यास केला सराव तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो. बरोबर. म्हणजे बरोबर आहे. खरंच म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याला लक्षात पण येत नाही आपल्या प्राणायामाचे एवढे छोटे छोटे प्रकार आहेत पण त्याचे एवढे मोठे मोठे इम्पॅक्ट आणि थेंबे थेंबे तळे साचे रोज केलं तर त्याचे फायदे कधी ना कधीतरी मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळतात. इव्हन तुम्ही हाय लेवलला ट्रेकिंगला जाता तेव्हा तुम्ही हे जर प्राणायामचे तुम्ही जर करत असाल डेली तर तुम्हाला हायर लेवलला हायर अल्टिट्यूडला जेव्हा जाता तिथं ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं
तिथं तुम्हाला ह्या गोष्टींचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो कारण तुमची बरोबर. लंग कॅपॅसिटी जास्त होते. हम्म? लंग्स कॅपॅसिटी जास्त. वाढते तुमची. हा, तर आता हम्म. पुढचं आपण फक्त सुरुवात करू. आयोडीन. आयोडीन पण महत्वाचं आहे. गलगंड प्रतिबंधक म्हणजे किंवा आपल्या ज्या थायरॉइड किंवा आपल्या जी ही ग्रंथी आहे, थायरॉइड ग्रंथी, जी कंठस्थ ग्रंथी आहे आपली, जिथं आपण विशुद्ध चक्राचं स्थान मानतो, तर तिथं प्रामुख्याने त्या ग्रंथीला काम करायला आयोडीनची महत्वाची आवश्यकता असते प्रामुख्याने. म्हणजे मध्ययुगीन काळामध्येच आयोडीनचा शोध लागला. मग त्याचा शोध आपल्या वैद्यांनी लावला. आयुर्वेदाला आपण जे आयुर्वेदाचे डिग्री होल्डर आहेत त्यांना सगळ्यांना आपण वैद्य म्हणतो. तर प्रत्येक देशामधील काही भागामध्ये, काही मातीमध्ये, पाण्यामध्ये आयोडीनचा अभाव आढळतो. लक्षात ठेवा. काही ठराविक देशामध्ये त्यांच्या मातीमध्ये, पाण्यामध्ये आपल्याला आयोडीनचा काय आढळतो? अभाव आढळतो. फक्त जपानमध्ये आपल्याला गलगंड रोग आढळत नाही. कारण त्यांच्या आहारामध्ये समुद्री वनस्पतींचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जातो. आणि त्याच्यामुळे काय होतं, इतर खाद्यपदार्थापेक्षा समुद्री वनस्पतीमध्ये हजारो पटीने आयोडीन असतं. आणि ह्याची नोंद कुणी केली? आहारशास्त्रज्ञ मॅकक्लॅडेन यांनी सांगितलं की मॅकक्लेडॉन, सॉरी, त्यांचं नाव काय? आहारशास्त्रज्ञ म्हणजे डायटिशियन्स किंवा डायटिक्सचे किंवा आहारशास्त्राचे तज्ज्ञ लोक. तर त्यांना आपण काय म्हणतो? मॅक क्लेडॉन. त्यांनी संशोधन केलं की समुद्री ज्या वनस्पती आहेत त्यांच्या वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळ. आणि जपानमधली लोक हा प्रामुख्याने जास्त प्रमाणात समुद्रातल्या वनस्पती खातात. त्याच्यामुळे त्यांच्या भाज्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. म्हणून आपल्याला त्यांच्यामध्ये गलगंड रोग हा आढळतच नाही. 1811 साली जे काही बी कॉर्टियस म्हणून यांनी काय केलं, समुद्रामध्ये समुद्रातील जे गवत आहे ते जाळलं आणि त्यांना अनपेक्षितपणे आयोडीनचा शोध लागला. जेव्हा ते गवत जाळलं तेव्हा त्यातून त्यांना आयोडीन आहे हे लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर 1811 साली त्यांना कळल्यानंतर 1819 साली फायबे यांनी त्याला पूर्ण आयोडीनला वेगळं काढण्यामध्ये काय केलं, यश मिळवलं. तर मग अशा प्रकारे लक्षात आलं की आयोडीन आणि गलगंड यांचा संबंध 1914 साली लक्षात आला आपल्याला, की डॉक्टर मरीन आणि HP किंबाल यांनी काय केलं की अमेरिकेतील बऱ्याच शाळकरी विद्यार्थ्यांची तपासणी केली आणि त्यांच्या गलगंड रोगामध्ये आयोडीन दिला असता तो विकार बरा होतो आणि टाळताही होतो हे त्यांनी प्रामुख्याने दाखवून दिलं. आता मानवी शरीराच्या वाढीसाठी आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आयोडीनचं खूप मोठं महत्व आहे. आपल्या तर प्रौढ व्यक्तीमध्ये साधारणतः 50 मिलीग्रॅम इतकं आयोडीन आपल्या शरीरामध्ये आढळतं. त्यापैकी प्रामुख्याने 5 ते 20 मिलीग्रॅम इतकं आयोडीन आपल्या कंठस्थ ग्रंथीत असतं, म्हणजे आपल्या थायरॉइड ग्लँडमध्ये असतं. आणि बाकीचे आयोडीन आपल्या स्नायूमध्ये, आपल्या त्वचेमध्ये, आपल्या हाडांमध्ये, आपल्या यकृतांमध्ये, आपल्या पेशींमध्ये असतं. आयोडीन हा एकमेव क्षार आहे की तो आपल्या ग्रंथीमध्ये म्हणजे कंठस्थ ग्रंथीमध्ये प्रामुख्याने आढळतो. आणि कंठस्थ ग्रंथीची किंवा थायरॉइड ग्रंथीची सक्रियता प्रामुख्याने आयोडीन वरती अवलंबून आहे. ह्याला सगळ्यात महत्व आहे कारण थायरॉइड ग्रंथीचं वरती तुमचं खूप मोठं शरीरामधील मेटाबॉलिझम म्हणजे शरीराचं चयापचय म्हणा की तुमची मानसिक अवस्था म्हणा, तुमचं थकवा न येणं, तुमचं शरीर चांगलं राहणं, तुमची मानसिक अवस्था चांगलं, या सगळ्या गोष्टींना थायरॉइड खूप मोठ्या प्रमाणात मदत करते. आणि जर आयोडीन डेफिशियन्सी झाली तर थायरॉइड ग्रंथीच्या कामावर परिणाम होणार आणि त्यामुळे तुमच्या शरीरावरती ह्या गोष्टींच्या वरती पण परिणाम होणार आहे. आता आयोडीनचं फंक्शन काय आहे किंवा गुणधर्म बघू आधी त्याचे काय आहेत. तर कसं असतं, हे काळ्या रंगाचं असतं आयोडीन. तापवल्यानंतर काय होतं, शुद्ध स्वरूपात किंवा काळसर घनसर स्वरूपाचं ते दिसतं. ह्याच्या धातूंना किंवा स्फटिकांना थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये चमक असते. ह्याला एक प्रकारचा उग्र वास आहे. पाण्यामध्ये विद्राव्य होतं किंवा विरघळतं. नंतर जांभळा ते पाण्यात विरघळल्यानंतर किंवा बेन्झाईन अल्कोहोलमध्ये विरघळल्यानंतर जांभळ्या रंगाचं द्रावण तयार होतं. निसर्गामध्ये कशामध्ये आयोडीन संयुग पावतं, कॅल्शियम बरोबर कॅल्शियम संयुगाबरोबर ती संयुक्त पावतं, मॅग्नेशियम बरोबर ती संयुक्त पावतं, बेरियम बरोबर ती संयुक्त पावतं, चांदे, तांबे, शिसे
ह्या सगळ्यांच्या स्वरूपामध्ये संयुक्त स्वरूपामध्ये ते आढळतं. तर आता कंठस्थ ग्रंथीच्या क्रियाशीलतेसाठी कार्य काय आहेत बघायचे बरं का आपल्याला आयोडीनची. सर नाही ना आले? नाही नाही सर येणार सर नाही, क्लास नाही. नाहीये का क्लास सर? नाही. बर, ठीक आहे. हे थोडं निम्म्यापर्यंत संपवू आपण, मग पुढे बघू. तर कंठस्थ ग्रंथीचे आयोडीनचं कार्य काय, महत्वाचं फंक्शन काय प्रामुख्याने. तर कंठस्थ ज्या ग्रंथी आहेत आपल्या, तर म्हणजे थायरॉइड ग्लँड आपली प्रामुख्याने, तिच्या क्रियाशीलतेसाठी आयोडीन मोठ्या प्रमाणात गरज आहे. कारण तुम्ही बघितलं की कारण कंठस्थ ग्रंथीमध्येच ते मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ 50 मिलीग्रॅम जे शरीरात आहे त्यात ऑलरेडी 20 मिलीग्रॅम हे आपल्या कंठस्थ ग्रंथीमध्येच आढळत आहे. तर म्हणजे राहिलेलं फक्त 30 मिलीग्रॅम बाकीच्या शरीरामध्ये आढळत आहे. तर आपल्या शरीरामध्ये जे थायरॉक्सिन म्हणजे T3, T4 आणि TSH असतं. तर T3 म्हणजे थायरॉक्सिन म्हणतो आपण, T4 असं थायरॉइड म्हणतो आणि TSH असतं त्याला थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणतो. तर थायरॉक्सिन जे T3 आहे तर त्याचा स्त्राव योग्य प्रमाणामध्ये निर्माण होण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला कशाची गरज असते, तर आयोडीनची आवश्यकता असते. हे प्रथम काम झालं म्हणजे कंठस्थ ग्रंथीच्या थायरॉक्सिनच्या निर्मितीसाठी प्रामुख्याने आयोडीन आपल्याला गरजेचं असतं. मग सेकंड काय आहे, तर आपली आता शारीरिक आणि मानसिक वाढ योग्य रीतीने होण्यासाठी आपल्याला थायरॉक्सिन आवश्यक असते. आणि थायरॉक्सिनची जर आपल्याला आवश्यक म्हणजे थायरॉक्सिनच नीट नाही स्त्रवलं तर आपली मानसिक आणि शारीरिक दोन्ही वाढ खुंटतात. म्हणजे हायपोथायरॉइडिझम आपल्याला होतं. मग ते हायपोथायरॉइडिझम ते आयोडीन डिफिशियन्सीने पण किंवा होऊ शकतं आणि मग कधी कधी थायरॉइड ग्लँडला सूज येते आणि गलगंड नावाचा आजार पण होऊ शकतो आपल्याला. नंतर पेशीची प्राणवायू घेण्याची क्षमता, चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम होण्याची शक्यता ही सगळी थायरॉक्सिनवर अवलंबून आहे. मी तुम्हाला सांगितलं तसं. म्हणजे जर आयोडीन डेफिशियन्सी असेल तर थायरॉक्सिन डेफिशियन्सी असणार आहे आणि आपल्याला त्याच्या उलट हे सगळं प्राणवायू घेण्याची क्षमता कमी होईल, चयापचय कमी होईल. नंतर आपल्या वजनावरती नियंत्रण ठेवण्याचं काम पण कोण करतं, थायरॉक्सिन. ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे त्यांना वेट गेन होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि ज्यांना हायपरथायरॉइडिझम आहे त्यांना वेट लॉस मोठ्या प्रमाणामध्ये होतो. तर आपल्या शरीराच्या वजन वाढीवरती नियंत्रण ठेवण्याचं किंवा ऊर्जेचं उत्पादन करण्याचं काम पण प्रामुख्यानं थायरॉक्सिन करतं. थायरॉक्सिन जर जास्त प्रमाणात निर्माण झालं तर चयापचयाची गती वाढते आणि व्यक्ती बारीक होते. पण जर चयापचय जर कमी असेल किंवा थायरॉक्सिनच कमी आहे, हायपोथायरॉइडिझम, अशा वेळेस आपलं वजन वाढायची शक्यता वाढते. का चयापचय कमी होतं आणि आपलं वजन काय होतं, वाढतं. चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम आपलं कमी होतं. मेटाबॉलिझम ज्यांच्यामध्ये स्नायू मोठ्या प्रमाणात आहेत की ज्यांच्यामध्ये लीन मसल मास जास्त आहे तर त्यांना त्यांचा चयापचयाचा मेटाबॉलिझमचा रेट खूप मोठ्या प्रमाणात असतो. आपण बऱ्याच जणांना म्हणतो की इतकं खातो पण याच्या अंगाला कुठं लागत नाही. का लागत नाही, तर त्याचा मेटाबॉलिझमचा रेट खूप मोठ्या प्रमाणात असतो. तो ब्लेस्ड आहे असं म्हणायला लागेल आपल्याला एका दृष्टीने. तो ब्लेस्ड का आहे, कारण त्याचा मेटाबॉलिझमच इतकं फास्ट आहे की त्याला वेट लॉस म्हणजे त्याचं वेट वाढतच नाही. त्याचं जे काही आहे ते सगळं डायजेस्ट होते म्हणण्यापेक्षा त्याच्यापासून ऊर्जा निर्माण होते. शरीरात काही साठवलं जात नाहीये आणि ती ऊर्जा वापरली जाते. तर म्हणजे त्यांचा मेटाबॉलिझम हायर वेट आहे. चयापचयाचा रेटच इतका जबरदस्त आहे की म्हणजे मी आता हे जे बोलतीये, मी हातवारे करतीये किंवा मला सगळ्यासाठी एक ऊर्जा लागते आणि ती ऊर्जा मला मेटाबॉलिझम मध्ये मिळते किंवा चयापचयामध्ये. म्हणजे आपण झोपताना पण थोडी ऊर्जा वापरतो. आपल्या इंटरनल कारण शरीरातली कामं चालूच असतात तेव्हा त्यावेळेस म्हणजे हृदय काय बंद नसतं, तुम्ही श्वास घ्यायचं बंद करत नाही. ते सगळ्यांना एक प्रकारची ऊर्जा लागते. तर मेटाबॉलिझमहून ती ऊर्जा आपल्याला मिळते. तर मग अशा कॅलरीज तुमच्या बर्नआउट होतात अशा काही ठिकाणी. मग ज्यांचा मेटाबॉलिझमचा रेट जास्त आहे त्यांचं काय होतं, ते कधी शक्यतो जाड होत नाहीत. ज्यांचा मेटाबॉलिझमचा रेट आहे ते जाड होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. तर मेटाबॉलिझमचा रेट वाढवायसाठी मग तुम्हाला व्यायाम केला पाहिजे. तुम्ही सतत ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे कन्सिस्टंटली. तुम्ही स्नायूंचं मास किंवा प्रथिने खाऊन किंवा एक्सरसाइज वेट ट्रेनिंग करून मसल मास वाढवलं पाहिजे. मसल मास जास्त असेल तरी तुमचं मेटाबॉलिझम काय राहणार आहे, प्रामुख्याने जास्त प्रमाणात राहणार आहे. तर आता आपली दैनिक आवश्यकता काय आहे आयोडीनची, तर प्रामुख्याने जे काही प्रौढ स्त्रिया किंवा पुरुष आहेत त्यांना साधारणतः 150 इतकं मायक्रोग्रॅम डेली लागतं.
डेली प्रौढ पुरुष किंवा स्त्रिया दोघांना आपल्याला 150 मायक्रोग्रॅम मध्ये, का मिलीग्रॅम मध्ये पण नाहीये, मायक्रोग्रॅम म्हणजे अजून कमी प्रमाणात आलं. गरोदर स्त्रिया किंवा स्तनदा माता जे आहेत, गरोदर स्त्रियांना 175 मायक्रोग्रॅम डेली लागतं. आणि ज्या लॅक्टेटिंग वुमन आहेत त्यांना आपल्याला 200 मायक्रोग्रॅम इतकं लागतं. जे अडोलसंट पिरियड आहे 13 ते 19 वर्ष मुलांच्या ग्रोथ पिरियडचा काळ असतो, किशोरवयीन काळ आहे. ह्याच्यामध्ये त्यांची हाईट वाढत असते, उंची वाढत असते, वजन वाढत असतं. त्यांना सेकंडरी ऑर्गन्स किंवा आपण सेक्शुअल डिटर्मिनेशन होत असतं किंवा त्यांचे गोष्टी वाढत असतात किंवा बाकीच्या त्यांच्या मेंटल गोष्टीमध्ये पण फरक पडत असतो. त्यावेळेस 150 मायक्रोग्रॅम इतकं आयोडीन त्यांना लागतं. नंतर साधारणतः जे जन्मापासून ते 1 वर्षापर्यंतच्या मुलांना 40 ते 50 मायक्रोग्रॅम इतकं आयोडीन प्रामुख्याने लागतं. तर आयोडीन आपल्याला कशा कशातून मिळतं? तर आयोडीन आपल्याला म्हणजे बऱ्याच तिथले जमीन म्हणजे ती पिकं कुठल्या जमिनीमध्ये आणि कुठल्या पाण्यात, म्हणजे त्या जमिनीवरच्या आणि पाण्यावरती काय असतं अवलंबून असतं. समुद्राजवळील जमिनीमध्ये काय असतं, याचं प्रमाण जास्त असतं. डोंगराळ भागातील जमिनीमध्ये ते कमी असतं. आणि त्यामुळं काय होतं की समुद्रातील मीठ, समुद्रातील मासे, वनस्पती, माशांचं तेल, पिण्याचं पाणी, तर त्या सगळ्यामध्ये आयोडीन काय असतं मोठ्या प्रमाणामध्ये असतं. कांद्यांमध्ये, आता भाज्यांमध्ये कशात असतं तर कांदे, फळांमध्ये अननसामध्ये, सफरचंदामध्ये असतं, नंतर टोमॅटोमध्ये असतं, अद्रकमध्ये असतं, कोथिंबिरीमध्ये असतं. तर नंतर बटाट्यामध्ये पण थोड्या प्रमाणात आढळून येतं स्टार्च आयोडीन, आपलं थोड्या प्रमाणात असतं. नंतर फ्लावर आणि कोबीमध्ये पण आयोडीन मोठ्या प्रमाणात असतं. कोबीला एक प्रकारचा वास असतो बघा वेगळा. तर कोबीमध्ये आयोडीन असतं. तर ह्यामुळं काय होतं की आपल्याला ह्या गोष्टीतून आयोडीन प्रामुख्याने मिळतं. आता आयोडीनयुक्त मीठ, आपण टाटाचं सॉल्ट खातो त्याला त्याची ॲडव्हर्टाईज असते आयोडीनयुक्त मीठ म्हणून बऱ्यापैकी. तर ते साधारणतः म्हणजे जर मीठ 100 ग्रॅम जर मीठ घेतलं तर त्याच्यामध्ये 7600 मायक्रोग्रॅम आयोडीनयुक्त जर मीठ असेल तर, बरं का, त्याच्यामध्ये फोर्टिफाईड वरनं आयोडीन मिक्स करतात किंवा समुद्रातल्या ह्याच्यापासून जेव्हा मीठ बनवतात तिथं ते खारघरामध्ये, तर त्याच्यामध्ये आयोडीनचं प्रमाण असण्याची शक्यता, म्हणजे चांगलं आयोडीन असतं बऱ्यापैकी. तर 100 ग्रॅम आयोडीनयुक्त मिठामध्ये 7700 मायक्रोग्रॅम इतकं आयोडीन असतं. समुद्रातले जे काही अन्नपदार्थ आहेत, वनस्पती, मॉस म्हणा, तर त्याच्यामध्ये 300 मायक्रोग्रॅम इतकं आपल्याला आढळून येतं. नंतर पालकमध्ये 20 मायक्रोग्रॅम इतकं आपल्याला काय आढळून येतं, आयोडीन आढळून येतं. नंतर आपले फळांमध्ये 18 मायक्रोग्रॅम, म्हणजे सफरचंद म्हणा, अननस म्हणा, त्याच्यामध्ये 100 मिलीग्रॅम अननस किंवा सफरचंदामध्ये 18 मायक्रोग्रॅम. नंतर ज्या फळभाज्या खातो आपण, म्हणजे त्याच्यामध्ये टोमॅटो, त्याच्यामध्ये 29 मायक्रोग्रॅम इतकं आपल्याला काय आढळून येतं, आयोडीन आढळून येतं. लक्षात आलं का? याच्यामध्ये काय अडचण नाही ना? ते आपण आता फक्त आयोडीनचा अभाव झाला दैनिक असता काय आवश्यकता होतं. जी आहे ना मॅडम, ते गरोदर स्तनदा मातांसाठी किती लागेल? गरोदर स्त्रियांसाठी साधारणतः 175 मायक्रोग्रॅम आणि स्तनदा मातांसाठी 200 मायक्रोग्रॅम. हा. तर आता आयोडीनचा अभाव झाला असता काय होऊ शकतं, तर प्रामुख्याने सुमारे 4 कोटी बालकांमध्ये आयोडीन अभावी आजारी पडतात, लक्षात ठेवा. म्हणजे मागा ह्याच्यामध्ये आयोडीनच्या अभावी काय होतात प्रामुख्याने. पूर्वी काय व्हायचं की बायका मोठं मीठ वापरायच्या, ते मोठ्या मिठामध्ये बऱ्यापैकी आयोडीनचा अभाव असायचा. आता बऱ्यापैकी आयोडीन फोर्टिफाईड मिठं असतातच सगळी, जी आपण बारीक मिठं वापरायला पाहिजे. मोठ्या मिठामध्ये आयोडीन नसतं, जे बारीक मीठ आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आयोडीन फोर्टिफाईड असतं. तर जर आयोडीनचं डेफिशियन्सी झाली तर मतिमंद व्हायची शक्यता असते. मुलं शारीरिक दृष्ट्या कमजोरी होतात. मुकी, बहिरी, अपंग अशी मुलं जन्माला येऊ शकतात, कंजेनायटल अॅनोमॅलीज असलेली. दरवर्षी 30,000 मुलं आयोडीनच्या कमतरतेमुळे काय होतात, मृत्युमुखी पडू शकतात. म्हणजे मृत्युमुखी पडतायत सध्या तरी. तर आयोडीन अभावी ग्वायटर हा आजार होतो किंवा गलगंड, इंग्लिशमध्ये आपण ग्वायटर म्हणतो, मराठीमध्ये आपण त्याला गलगंड असं म्हणतो.
मग काय होतं या आजारामध्ये? कंठस्थ ग्रंथीचा तुमचा आकार काय होतो? मोठा येतो. तर मोठा इथं आकार होतो, असं पूर्ण सूज येते कंठस्थ ग्रंथीला. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याच्या आकारामध्ये, वजनामध्ये काय होते, मोठमोठी वाढ होते. मग त्यामुळे शरीराच्या अनेक क्रियामध्ये अडथळा निर्माण होतो. निरोगी अवस्थेमध्ये आपल्या कंठस्थ ग्रंथीचं वजन फक्त 25 ग्रॅम असतं. परंतु ग्वायटर आजारामध्ये त्याचं वजन किती होतं? 200 ते 500 ग्रॅम एवढं वजन, अर्धा किलो वजन इथं वाढू शकतं. मग आयोडीनच्या अभावी आपल्याला बालकांमध्ये साधारणतः क्रेटिनिझम म्हणजे नावाचा आजार येतो. त्याच्यामध्ये काय होतं क्रेटिनिझम आजारामध्ये? तर शरीरावरती सूज येते, शारीरिक आणि मानसिक विकास खुंटतो मुलांचा. चेहरा अगदी इमोशनलेस होतो, म्हणजे कुठलेच इमोशन त्याच्यावरती दिसत नाहीत. असा विदाऊट इमोशनचा चेहरा, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतो ना ब्लँक, एवढे ब्लँक का दिसतेस, आपण म्हणतो ना ब्लँक दिसते, म्हणजे चेहऱ्यावरती कुठलेच एक्सप्रेशन, म्हणजे त्याला कळलंय नाही कळलंय, त्याला काय म्हणायचंय, किंवा तो आनंदात आहे, हसतोय, दुःखात आहे, कसलीच भावना त्याच्या चेहऱ्यावरती दिसत नाही. ओठ असे मोठे मोठे ओठ होतात. त्वचा एकदम जाड होते, अशी सॉफ्ट मऊ त्वचा राहत नाही, जाड आणि खरखरीत त्वचा होते आणि त्वचेवरती सुरकुत्या येतात. ह्या क्रेटिनिझम आजारामध्ये आपल्याला दिसून येतं हे. म्हणजे पहिला ग्वायटर बघितला, दुसरा क्रेटिनिझम बघितला. आणि प्रौढ लोकांच्या मध्ये प्रामुख्याने जर आयोडीन डेफिशियन्सी झाली तर आपल्याला मेक्झोडिमा नावाचा रोग होतो. मेक्झोडिमामध्ये काय होतात? कारण मेक्झोडिमामध्ये आयोडीन डेफिशियन्सीमुळे थायरॉक्सिन डेफिशियन्सी होते, हायपोथायरॉइडिझम होतं. त्याचा पुढचा भाग म्हणजे मेक्झोडिमा होतो. म्हणजे काय होतं की ह्याच्यामध्ये रोगीचा चेहरा एकदम भावहीन दिसतो, केस कोरडे होतात, कडक होतात, हातापायावरती इडिमा नावाचंच लक्षात घ्या, सगळ्या शरीरावरती सूज येते, असा मून लाईक फेस होतो आपला. शरीरावरती इतकी सूज असते, चेहऱ्यावरती, डोळ्यावरती, सगळ्यावरती सूज असते, पायावरती. आणि आवाज जड होतो, सारखी सारखी झोप येते, थकवा जाणवतो, आळशी व सुस्त बनतो, कशातच उत्साह वाटत नाही, चयापचयाचा किंवा मेटाबॉलिझमचा रेट कमी होतो, सतत दुःखी, चिडचिडा, फटीग असल्यासारखा, थकवा असल्यासारखा. त्वचा, डोळे आणि मेंदूवरती याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतो. लक्षात घ्या, आपली त्वचा खराब होते, मेंदूवरती तर म्हणजे मेंदू कामच करायचं म्हणजे निरुत्साही होतो, काहीच कशातच रस वाटत नाही, रसिक असल्यासारखा होतो मनुष्य. तर हा मेक्झोडिमाचा नावाचा आजार होतो प्रामुख्याने. आणि प्रजनन क्षमता योग्य राखण्यासाठी, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह गोष्टींची हेल्थ राखण्यासाठी पण आपल्याला आयोडीनची आवश्यकता असते प्रामुख्याने. तर ज्यांना थायरॉइडचा विकार आहे, हायपोथायरॉइडिझम आहे, आणि जर ते ट्रीट नाही केलं तर त्या मुलांना किंवा त्या मुलींना गर्भधारणा लवकर होत नाही. गर्भधारणेसाठी आवश्यक असणारे हार्मोनचं प्रमाण योग्य प्रमाणात नसल्यामुळं त्यामुळे काय होतं की मग बाळ बाळ पण म्हणजे काय, त्याला मी बाळ जरी समजा रिप्रोडक्टिव्ह मध्ये तुम्हाला जरी राहिलं, तुम्ही बाळ राहिलं तरी त्या बाळाच्या मेंदूची क्षमता म्हणा किंवा मेंदूची वाढ म्हणा नीट होत नाही, किंवा त्याचा विकास नीट होत नाही, त्याला मतिमंदत्व येऊ शकतं, किंवा कायमस्वरूपी ते दोष निर्माण होतात. तर त्यामुळं, आणि ज्यांना ह्या कंठस्थ ग्रंथीचा रोग आहे त्यांच्यामध्ये अबॉर्शनचं प्रमाण पण स्त्रियांमध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये आढळून येतं. त्यामुळं शिशूची वाढ योग्य प्रमाणामध्ये नीट होत नाही, शिशूला पण ग्वायटर होऊ शकतो. आणि प्रौढावस्थेमध्ये सुद्धा काही स्त्रियांना मतिमंदत्व येण्याची शक्यता असते, जर तुम्ही वेळीच करेक्ट केलं नाही, वेळीच गोळ्या चालू केल्या नाहीत, वेळीच औषधं चालू केल्या नाहीत, तर तुम्हाला प्रामुख्याने ह्याची आवश्यकता असते. ज्यांना थायरॉक्सिन किंवा T3च्या गोळ्या घेतो त्यांना आपण कॅल्शियम पण घ्या म्हणून सांगतो, कारण थायरॉक्सिनमुळे कॅल्शियम डिप्लेशन होतं, किंवा कॅल्शियम कमी बऱ्याच प्रमाणात बाहेर पडलं जातं. तर अशा वेळेस आपण थायरॉक्सिनच्या गोळ्या घेत असताना आपण काय सांगतो की त्याच्याबरोबर कॅल्शियमच्या सप्लिमेंटरी गोळ्या पण चालू ठेवा. ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का मॅडम, हं? थायरॉइडचं जे थायरॉइड ज्याला म्हणजे प्रॉब्लेम आहे, थायरॉइड हं, कमी आहे समजा, अभाव, म्हणजे हं. त्याच्यामुळे शरीराची वाढ खुंटते का? हा, लहान मुलांच्या मध्ये ज्यांचं वाढीचे आता माझ्या एज मध्ये झाला थायरॉइड, तर माझ्या एज मध्ये झाल्यावरती मला माझी वाढ खुंटायचा प्रश्न येत नाही, पण मला मेक्झोडिमा होणार, म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती सूज येते, मला
थकवा लवकर येतो, फटीग लेस येणार, कशामध्ये उत्साह वाटणार नाही, मी सुस्त पडून राहणार, एक काम आणि केलं तर मी ऍडल्ट एज मध्ये हा म्हणजे थायरॉइड. आपल्या एज ऍडल्ट एज मध्ये ऍडोलसंट पिरियड मध्ये ग्रोथ वरती परिणाम होणार ना, तुमची हाईट वाढणार नाही, तुमचा अभ्यासात स्मरणशक्ती नाही, तुमच्या लक्षात राहणार नाही, तुम्ही शाळेमध्ये लवकर थकून जाणार, झोपून राहणार शाळेमध्ये, कुठलं गोष्ट तुम्हाला ग्रहणशक्ती ऍब्झॉर्ब होणार नाही लवकर, म्हणजे सगळ्याच गोष्टीवर इफेक्ट होतो. म्हणजे अक्षरशः थायरॉइडची गोळी घेतल्यानंतर त्या लोकांना म्हणजे असं धुक्यातून बाहेर आल्यासारखं होतं, म्हणजे ब्रेन फॉग म्हणतो ना आपण. एक म्हणजे मग असं आपण म्हणतो की मला फॉग फॉग म्हणजे काय, धुक्यामध्ये तुम्हाला पुढचं काही दिसत नाही, तसं एक प्रकारचं ब्रेन फॉग होतं. ब्रेन फॉग म्हणजे मग ब्रेनची जेवढी काही कामं क्षमता आहेत, ब्रेन काय काम करतं, ग्रहणशक्ती म्हणा, आकलन शक्ती म्हणा, स्मरणशक्ती म्हणा, डिसिजन शक्ती म्हणा, एखादी गोष्ट करायची शक्ती, सगळ्या गोष्टी, रिफ्लेक्स ऍक्शन्स म्हणा, त्या स्लो होतात. म्हणजे सगळ्याच गोष्टीच्या वरती म्हणजे मेंटली तर मानसिकरित्या परिणाम होतो, बौद्धिकरित्या परिणाम होतो, शारीरिकरित्या परिणाम होतो, तिन्ही गोष्टीवरती परिणाम होतो. मेंटली पण चिडचिडेपणा, सहनशक्ती कमी होते, टॉलरन्स, तुम्हाला थंडी सहन होत नाही अजिबात, सारखं गरम राहावंसं वाटतं, थंडी सहन होत नाही. ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे त्यांना लगेचच थंडी किंवा एसीचं वारं सहन होत नाही, थंडी सहन होत नाही. हं तर थंडीला ते बऱ्यापैकी प्रतिरोधक राहतात. मग वाढीमध्ये तर तुम्ही लहान वाढीमध्ये असताना तुम्हाला हायपोथायरॉइडिझम लवकर डिटेक्ट झालं नाही तर मात्र मग त्याचे हा. वाढीवरती परिणाम होतात, की म्हणजे तुमचं बाळाची वाढ होत नाही, विकास होत नाही, वेट गेन किंवा वेट गेन होतं खूप मोठ्या प्रमाणात, पण ते वेट गेन चांगल्या प्रकारचं वेट गेन नसतं ते, म्हणजे इडिमामुळे पण वेट गेन असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकीच्या सगळ्याच गोष्टींच्या होते, मेंदूची वाढ नीट होत नाही, शारीरिक वाढ नीट होत नाही, कारण सगळ्यात मोठं काम करतं थायरॉइड ग्रंथी, की मेटाबॉलिझम, तुमचं चयापचय, तुमच्या चयापचय म्हणजे सगळ्याच क्रिया आल्या तुमच्या. मेटाबॉलिझम म्हणजे मेटाबॉलिक जर एरर असेल तर मेटाबॉलिकल एरर असेल तर फार अवघड होतं. मेटाबॉलिझम हा सगळ्यात शरीरातला सगळ्यात मोठा ग्रह, चयापचय हे शरीरामध्ये व्हायची गरज असते, कारण चयापचयाशिवाय एनर्जीच निर्माण होत नाही. आणि हा चयापचय कमी झाला की आपोआपच तुमच्या सगळ्याच गोष्टीवरती तुमचा परिणाम होणार आहे. हम्म? मॅडम यात काय अडचण आहे का? नाही. त्याचे योगा थेरपी मध्ये जे आहे ना, हम्म? थायरॉइड किंवा आता हे तुम्हाला ह्याच्यामध्ये पण परिणाम, ह्याच्यामध्ये दोन प्रकार असतात आता थायरॉइड हायपोथायरॉइडिझम मध्ये पण. एक तर तुमचं ऑटोइम्युन डिसीजेस, ऑटोइम्युन मध्ये हशमॉन्टो थायरॉइड किंवा म्हणतो आपण थायरॉइडिटिस म्हणतो. ह्याच्यामध्ये काय होतं, ऑटोइम्युन तुमची थायरॉइड ग्लँडच डिस्ट्रॅक्ट होते, तुमचीच प्रतिकार शक्ती तुमच्याच अवयवावरती उलटी काम करते आणि तुमच्या ते थायरॉइड ग्लँडला डिस्ट्रॅक्ट करते. मग अशा वेळेस थायरॉइड ग्लँडला डिस्ट्रॅक्ट केल्यानंतर ह्याच्यामध्ये योगाचा परिणाम होऊन तुमचा मेटाबॉलिक रेट वाढू शकतो, तुमची मानसिक अवस्था तुम्हाला थायरॉइडची गोळी तर घ्यावीच लागणार आहे, कारण तुमची थायरॉइड ग्लँड ऑलरेडी डिस्ट्रॅक्ट झालेली आहे. मग त्याच्यामुळे जेवढं थायरॉइड निर्माण व्हायचं तेवढं होऊ शकत नाही, पण तुमची जेवढी काही ग्लँड सेव्ह झाली आहे त्याच्यामधून योगामध्ये तुम्हाला डोस कमी होऊ शकतो तुमचा गोळीचा, म्हणजे तुम्ही 100 ग्रॅम घेत असाल तर 50 ग्रॅम होऊ शकतो, कारण तुम्ही जालंधर बंद बांधला, तुम्ही सर्वांगासन केलं, तुम्ही विपरीत करणी केली, किंवा तुम्ही सेतुबंधासन केलं, किंवा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींनी तुमच्या मसाज होऊन तिचं जेवढी काही ग्लँड शिल्लक राहिली ती जास्त प्रमाणात सिक्रेट केलं किंवा तिने जास्त सिक्रेशन केलं असं होऊ शकतंय, डोस कमी होऊ शकतो तुमचा. आणि एक लाईफस्टाईल थायरॉइड म्हणजे तुमचा लाईफस्टाईलच चुकीची आहे, त्याच्यामुळे थायरॉइड ग्लँडवर परिणाम झाला. अशा वेळेस तुमची थायरॉइड ग्लँड डिस्ट्रक्ट नाही झालेली, मग अशा वेळेस योगाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोल येतो इथं. मग योगा तुम्हाला इथं खूप जास्त प्रमाणात, मग त्याच्यामध्ये गोळी तुमची बंद होऊ शकते. पण जर ऑटो इम्युन आहे, म्हणजे त्याला हशमॉन्टो थायरॉइडिटिस म्हणतो आपण त्याला, तर त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला गोळी बंद होत नाही. परंतु तुमचा लाईफस्टाईल डिसिजेस आहे, त्याच्यामुळे हायपोथायरॉइडिझम आहे, तुमची ग्लँड इंटॅक्ट आहे, पण तुमच्या लाईफस्टाईलमुळं, तुमच्या वागण्यामुळं जर तुम्हाला थायरॉइडिटिस झालाय थोड्या प्रमाणामध्ये, तर ह्याच्या वेळेस बाकीच्या योगाचा उपयोग सगळीकडेच होतो आपल्याला, पण ह्याचा उपयोग ह्या वेळेस तुम्हाला गोळी बंद करण्याकडे जास्त होतो. जर तुम्ही तुमची थोडी लाईफस्टाईल चेंज केली, योगा, तर तुमचा स्ट्रेस कमी होणार आहे. तुमचे बाकी आता ऑटोइम्युन डिसीज कशामुळे होतात, स्ट्रेसमुळे होतात. तुमची पचनशक्ती कमकुवत असेल, गट तुमचं कमी असं, म्हणजे गटमध्ये लिकी गट म्हणतो आपण ऑटोइम्युन डिसीजला, तुमची पचनशक्तीच याच्यामध्ये प्रामुख्याने बिघडते, म्हणजे तेवढी चांगली काम करत नाही. त्याच्यामुळं तुमची रोगप्रतिकारक शक्ती पण मग तुमच्यावरती उलटे काम करायला लागते. मग अशा वेळेस तुम्हाला
पचनशक्ती, योगा पचनशक्ती नीट करायला मदत करेल ऑब्विसली. आणि ऑटोइम्यून डिसीजचं प्रमाण कमी करायला किंवा कंट्रोलमध्ये ठेवायला. ऑटोइम्यून डिसीज लाईफस्टाईलमध्ये राहणार आहेत, ते काही बंद होत नाहीत, पण तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायला, त्याचे इफेक्ट्स कंट्रोलमध्ये ठेवायला तुम्हाला नक्की मदत होणार आहे. हम्म? काय अडचण आहे का याच्यामध्ये अजून? नाही मॅडम, नाही. ओके, ठीक, थँक्यू. थँक्यू मॅडम. पुढचा क्लास होणार नाही म्हणलेत ना सर? हा, नाही नाही, डाळिंब सर नाहीत वाटतं. ठीक. समृद्धीताई, तुम्ही होस्ट आहेत, मीटिंग बंद करा ना. सर काय करायचं त्यासाठी? मीटिंग लिव्ह करा ना. ऑल ऑल पार्टिसिपेंट असं करायचं.